कमेंट को ध्यान देते थे ना, जो आ रहे होंगे उनके, तो उनका नाम शुरू 3। नमस्कार शेतकरी नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, मी किशोर रवाळे जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड द्वारा आयोजित या वेबिनारमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आजचा आपला वेबिनारच्या टॉपिकला हात घालण्याच्या आधी मी अपेक्षा करतो की सर्वजण या कोरोना संक्रमणामध्ये सुरक्षित असाल। प्रत्येकजण आपली स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची तसेच आपल्या नातेवाईकांची तसेच आपल्या संबंधात येणाऱ्या सर्व लोकांची काळजी घेत असावेत। प्रत्येकजण आपल्या घरात असेल, किंबहुना एखाद्या वेळेस शेतीचे काम सुरू असतील तर तुम्ही सोशल डिस्टन्सिंग शेतामध्ये सुद्धा मेंटेन करत असावेत। त्याचबरोबर तुम्ही प्रत्येक जण कोरोनाशी लढत आहातच आणि आपण कोरोनाशी लवकरात लवकर लढून कोरोना इथून आपण आपल्या देशातून पळून लावणारच याबद्दल मी पूर्णपणे कॉन्फिडंट आहे। प्रत्येक जणांनी स्वतःचे हात शक्य तेवढ्या वेळा साबणीने किंवा जे मिळेल त्या हँडवॉशनी स्वच्छ करावेत, वेळोवेळी स्वच्छ करावेत आणि कोरोनाला आपल्या देशातून हद्दपार करण्यास प्रत्येकाने आपला हातभार लावावा असं मी आवाहन करतो। आणि आजच्या या आपल्या वेबिनारच्या टॉपिकला हात घालतो। आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे डायरेक्ट बाईंग ऑफ बनाना, म्हणजे केळी, आंबा, संत्र, तुमची मोसंबी, कांदा, टोमॅटो, हळद, आलं, मिरची। आमची कंपनी प्रोसेसिंग मध्ये आहे, फूड प्रोसेसिंग मध्ये आहे, फूड प्रक्रिया उद्योगात आहे। त्यासाठी आम्ही या सर्व शेती आणि तत्सम माल विकत घेत असतो। तर शेतकऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी कशी आहे फूड प्रोसेसिंग सेक्टर मध्ये आणि फूड प्रोसेसिंग कंपनी शेतमाल खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंपनीला देण्यासाठी कशी सुवर्ण संधी आहे या विषयावर आज आपण बोलणार आहोत। तर चला सुरू करूयात। आपण बघितलं असेल की भारत देश हा बहुतांशी कृषी व हॉर्टिकल्चर क्रॉप मध्ये जवळजवळ पहिल्या 3 मध्ये आहे। हॉर्टिकल्चर क्रॉप मध्ये भारताचा हिस्सा जगामध्ये जवळजवळ 10% एवढा आहे। म्हणजे जगामध्ये जेवढं उत्पन्न हॉर्टिकल्चर क्रॉप मध्ये होत असेल, भाजी आणि फळे यामध्ये होत असावं, त्याच्या 10% भारतामध्ये होतो। परंतु त्यातला 1% आपण निर्यात करतो किंवा प्रक्रिया करून निर्यात करतो किंवा ताजे फळे भाजीपाला आपण निर्यात करतो। प्रक्रिया आपल्या देशामध्ये एवढं उत्पन्न होत आहे, जवळजवळ 29 करोड मेट्रिक टन भाजी आणि फळांचं उत्पादन आपल्या देशामध्ये होतं। हे खूप जास्त आहे, परंतु त्याच्यात 2% सुद्धा आपण प्रक्रिया करत नाही। जवळजवळ 25 ते 30% शेतमाल हा हार्वेस्ट म्हणजे काढणी आणि काढणी पश्चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे वाया जातो। त्याची जी मूल्य वृद्धी व्हायच्या ऐवजी मूल्य ह्रास होतो किंवा जवळजवळ वेस्ट मध्ये जातो। जवळजवळ म्हणजे तो वापरातच येत नाही कदाचित। हे असं का होतं? याला बरेचसे कारण आहेत। बरेचसे म्हणजे प्रक्रिया तेवढी होत नाही जेवढी व्हायला पाहिजे। मी जसं सांगितलं की 2% जेवढं आपण उत्पादन करतो त्याच्या 2% सुद्धा प्रक्रिया होत नाही। त्याचबरोबर जे प्रक्रियाला लागणारा जे कच्चा माल आहे त्याला ज्या क्वालिटी लागतात, ज्या नॉर्म्स लागतात, त्याचे जे चेक्स आहेत, त्याचे जे स्पेसिफिकेशन्स आहेत, हे बरेच शेतकरी बंधूंना माहिती नाही, किंबहुना आपण त्यामध्ये तेवढी काळजी आपण घेत नाही। त्याचबरोबर प्रोसेसिंग व्हेरायटी म्हणजे जे प्रक्रियेसाठी ज्या व्हेरायटीज लागतात, ज्या शेतमालाच्या ज्या जाती लागतात, फळांच्या जाती लागतात, भाजींच्या म्हणा किंवा मसाल्यांच्या जाती लागतात, त्या साधारणतः आपल्या देशामध्ये इझिली उपलब्ध नाहीत। जसं बाहेरच्या देशामध्ये टोमॅटो जर घेतो म्हटलं तर त्याचं त्याला ब्रिक्स कंटेंट म्हणतात किंवा त्याचा कलर जो असतो तो डार्क रेड असतो आणि ब्रिक्स सुद्धा जवळजवळ 6च्या वर असतो। तर तशा प्रकारचं आपल्याकडे अवेलेबल नाहीये आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतोय। बऱ्याचशा ज्या प्रायमरी प्रोडक्शन एरियामध्ये जे शेतामध्ये जे आपण लागवड करतो त्याबद्दल तिथे काय सर्टिफिकेट लागतात, तिथे काय गुणवत्ता लागतात, तिथे कशा प्रकारची ट्रेसेबिलिटी लागते, कस्टमर जो आपलं फिनिश प्रोडक्ट घेत असतो, जे प्रक्रिया
झालेलं उत्पन्न जो बाहेरच्या देशातला जो कस्टमर जो ग्राहक आपल्याकडनं घेतो त्याला काय लागतं याच्या सुद्धा थोडं ज्ञानाची कमी आपल्या शेतकरी बंधूंमध्ये असते. त्याचबरोबर आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण हळूहळू बघूयात. मीनवाईल सांगायचं झाल्यास तर प्रक्रियायुक्त उत्पादनाला चांगला भाव चांगला मागणी आहे. म्हणजे बाहेरच्या देशामध्ये तुम्ही जर बघितलं युरोपमध्ये म्हणा किंवा अमेरिकेमध्ये म्हणा जवळजवळ बरेचसे म्हणजे 8 महिने 9 महिने हे प्रक्रियायुक्त पदार्थच खाल्ले जातात. किंबहुना 12 महिने सुद्धा दररोज त्यांचं जे जेवण आहे ते प्रक्रियायुक्त पदार्थच ते जास्त कंझ्युम करतात. फ्रेश सुद्धा खातात परंतु प्रक्रियायुक्त जास्त जातात. आपण हळूहळू पुढे जाऊयात. आता आम्ही प्रक्रिया जे करतोय तुम्ही जैन इरिगेशन सिस्टम्स बद्दल सर्वजण जाणताच आहात. जैन इरिगेशन ड्रीप, स्प्रिंकलर, पाईप्स, टिश्यू कल्चर, रिन्युएबल एनर्जी आणि फूड प्रोसेसिंग या उद्योगात आहे. ड्रीप स्प्रिंकलर पाईप्समध्ये तर जगातली नावाजलेली कंपनी आहे. त्याचप्रमाणे इव्हन प्रक्रिया उद्योगामध्ये सुद्धा जी जैन इरिगेशनची जी उपकंपनी आहे जैन फार्म फ्रेश फूड्स लिमिटेड ही सुद्धा या काळामध्ये सध्याच्या काळामध्ये नावारूपास आलेली आहे. तर जैन इरिगेशनची जी उपकंपनी आहे जैन फार्म फ्रेश फूड्स लिमिटेड ही प्रक्रिया करते. म्हणजे फळे भाजीपाला शेतकऱ्यांकडनं काही मार्केटमधनं सुद्धा विकत घेतात. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून ती त्याला कस्टमरला ज्या प्रकारामध्ये जे उत्पन्न लागतं प्रक्रियायुक्त उत्पन्न लागतं त्या प्रकारामध्ये त्या फॉर्ममध्ये आणून ते मार्केट करतात. सध्या आपला फोकस म्हणजे कंपनीचा फोकस हा जास्तीत जास्त हा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून शेतकऱ्यांकडनं जास्तीत जास्त डायरेक्ट परचेस कसं करता येईल, जी क्वालिटी आपल्याला लागते, जी स्पेसिफिकेशन्स आपल्याला लागतात ते आपल्या शेतामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लागवड करून तिथे उत्पादन घेऊन ती आपण कशा प्रकारे बायबॅक करू शकतो यावर जास्त फोकस आहे. सध्या जैन फार्म फ्रेश जवळजवळ 60% कांदा जो आहे पांढरा कांदा जे निर्जलीकरणास जो आपल्याला पांढरा कांदा लागतो जवळजवळ 1,50,000 मेट्रिक टन आपण प्रोसेस करतो प्रक्रिया करतो त्यातला 60% हा आपण डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं घेतो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून घेतो. तसेच 15 ते 20% आंबा सुद्धा आपण डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं विकत घेतो. जी केळी आपण प्रोसेस करतो ती सुद्धा प्रक्रिया करतो ती सुद्धा जवळजवळ 100% आपण शेतकऱ्यांकडनं घेतो. तर आपण बघूयात पुढे. थोडक्यात मी तुम्हाला जैन फार्म फ्रेशचे कुठले प्रक्रिया उद्योग आहेत कुठले प्रक्रियेचे उत्पादन आहेत आणि ते कशा प्रकारे केव्हापासून सुरुवात झाली कशा प्रकारे आपण डेव्हलप होत गेलो काय काय सर्टिफिकेट्स आपण फॅक्टरी फ्लोअरला इम्प्लिमेंट करतो जेणेकरून तुम्हाला थोडं म्हणजे शेतामध्ये काय लागतं ही तर माहिती मी तुम्हाला देणारच परंतु प्लांटमध्ये जिथं आपण प्रक्रिया करतो तिथं कशा प्रकारे आपण या सर्व गोष्टी इम्प्लिमेंट करतो ही मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. तर जैन फार्म फ्रेश ही जैन इरिगेशनची उपकंपनी जवळजवळ 3 वर्ष आधी स्थापन करण्यात आली परंतु त्याआधी 1900 म्हणजे ॲज अ जैन इरिगेशन 1996 साली जैन इरिगेशनने पहिला प्रक्रिया फळांवर आधारित प्रक्रिया करणारा उद्योग टाकला. त्याआधी 1994 सालीच कांदा निर्जलीकरणाचा प्लॅन टाकला. त्याही आधी जर आपण थोडं जर मागे इतिहासात गेलो तर 1978 साली जैन उद्योग समूहानं पेपन मॅन्युफॅक्चरिंगचा प्लॅन सुरू केला होता आणि 94 मध्ये आपण कांदा निर्जलीकरणाचा प्लॅन सुरू केला तो आपण पुढे बघूच. परंतु 1996 साली जैन उद्योग समूहानं फळांवर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू केला. याची सुद्धा एक इंटरेस्टिंग अशी स्टोरी आहे. जळगावला बेस असलेला जैन उद्योग समूह जळगाव जिल्हा तुम्हाला माहितीच आहे शेतकरी बंधूंनो की केळीमध्ये जवळजवळ म्हणजे जसं एक आर्टिकल असं आलं होतं की जवळजवळ जगामध्ये जर जळगाव हे एक रिपब्लिक कंट्री असती तर केळी उत्पादनात जळगावचा 7वा नंबर लागला असता. जगामध्ये 7वा उत्पादन एवढं मोठं उत्पादन जळगाव दिलं होते. तर त्यालाच अनुसरून हा जो फळ प्रक्रिया प्लॅन टाकला होता तो केळीवर प्रक्रिया करण्यासाठी टाकला होता परंतु हळूहळू हा प्लॅन्ट एक मल्टीफ्रूट प्रोसेसिंग प्लॅन्ट म्हणून आपण स्थापन केला त्याला तसं डेव्हलप केलं आणि त्यानंतर 2006 साली चित्तूरला 2 प्लॅन्ट आपण कंपनीने विकत घेतलेत. त्यानंतर आयक्यूएफ फॅसिलिटी ही जळगावला 2005 साली सुरू केली. आयक्यूएफ म्हणजे इंडिव्हिज्युअल क्विक फ्रीजिंग
म्हणजे मी पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगेलच थोडक्यात की कशा प्रकारच्या टेक्नॉलॉजी असतात, काय असतात आणि त्याचा इफेक्ट कुठे होतो, पुढे आपल्या लागवडीवर किंवा आपल्या शेतामध्ये जे उत्पन्न निर्माण होतो त्या स्पेसिफिकेशनवर का गुणवत्ता का महत्वाची आहे, त्याचा इफेक्ट इकडे होतो आणि ते थोडक्यात आपण सांगूच. त्यानंतर 2009 साली अल्ट्रा हाय डेन्सिटी प्लांटेशन म्हणजे मँगो प्रोसेस करायसाठी आणि मँगो उत्पादन करायसाठी जे लागणारी स्पेसिफिकेशन्स आहेत ते आणि जी ज्या प्रकारची गुणवत्ता लागते ती गुणवत्ता मिळण्यासाठी जेन इरिगेशन सिस्टम्सनी ही प्लांटिंग मेथड्स डेव्हलप केली, ज्यामध्ये जवळजवळ 3ऱ्या वर्षीच उत्पन्न येतं. मी मागच्या वेबिनारमध्ये याबद्दल बोललो होतो. त्यानंतर या फ्रूट प्रोसेसिंग फ्रूट प्रक्रिया प्लांटला बरेचसे स्टँडर्ड्स आपण तिथे इम्प्लिमेंट केले आहेत जे कस्टमरला प्री रिक्विजिट आहे म्हणजे ती त्यांना इसेन्शियल आहे, म्हणजे त्यांना ते पाहिजेच. तशा प्रकारची जर तिथे गुड मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी नसेल किंवा गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस नसेल, स्वच्छता नसेल किंवा जर ते सर्टिफिकेट नसेल, तसं तशा प्रकारची जर सिस्टम नसेल तर तिथे येणारा ग्राहक हा तुमच्याकडनं ते प्रक्रियायुक्त उत्पादन विकत घेणार नाही. म्हणून आपल्याकडे इथे आपल्या प्लांटला इथे BRCचं सर्टिफिकेट आहे, त्यानंतर ISOचं सर्टिफिकेट्स आहेत, हलाल आहे, कोशर आहे, अशा प्रकारचे बरेचसे जशा प्रकारे कस्टमरला लागतं तशा प्रकारचं आपण सर्टिफिकेशन तिथे इम्प्लिमेंट करतो आणि त्याचं उत्पन्न प्रक्रियायुक्त उत्पन्न आपण मॅन्युफॅक्चर करतो. जेन इरिगेशन रिसेंटली आताच्या सध्याच्या काळामध्ये जगामध्ये 1 नंबरवर आहे मँगो प्रोसेसिंगमध्ये. मँगोचे जे प्रक्रियायुक्त उत्पादन आपण बनवतो त्यामध्ये जगामध्ये 1 नंबरला जैन फार्म फ्रेश सिस्टम्स लिमिटेड आहे, जैन इरिगेशनची उपकंपनी. हे जैन फार्म फ्रेशचे प्लांटचे फोटो आहेत. वरचा जो फोटो दिसतोय तो स्लाइडमध्ये जो दिसतोय तो जळगावचा प्लांट आहे. माफ करा थोडं जरा जळगावचा प्लांट आहे जिथे आंब्याचं प्रक्रिया होते, आंब्यावर प्रक्रिया होते, तिथे पेरूवर प्रक्रिया होते, टोमॅटोवर प्रक्रिया होते, केळीवर प्रक्रिया होते. त्याचबरोबर इथे आणखी आधी डाळिंबावर प्रक्रिया सुद्धा व्हायची. इथे ॲसेप्टिक नावाची टेक्नॉलॉजी सुद्धा इम्प्लिमेंट केली गेली आहे इथे आणि त्याचबरोबर IQF सुद्धा आहे. त्यानंतर जो खाली जो प्लांट दिसतोय चित्तूरचे 2 प्लांट आहे, इथे सुद्धा आंब्यावर प्रक्रिया होते. त्यानंतर शेवटचा फोटोमध्ये हा अमेरिकेमधला एक प्लांट आहे. या सर्व प्लांटची जी भारतामधल्या ज्या प्लांटची जी कॅपॅसिटी आहे जवळजवळ इथे 4 लाख मेट्रिक टन एवढी कॅपॅसिटीची प्रक्रिया आपण करू शकतो. 4 लाख मेट्रिक टन एवढे फळे आपल्याला या सर्व प्लांटला जर आपण प्रक्रिया पूर्ण ऑप्टिमम रेटिंगला जर आपण पूर्ण प्रोसेस करतो म्हटलं, प्रक्रिया करतो म्हटलं तर आपल्याला दरवर्षी 4 लाख मेट्रिक टन एवढी फळे आपल्याला प्रक्रियेसाठी लागतात. यावरून तुम्ही इमॅजिन करू शकता की आपण किती कशा प्रकारचा हा उद्योग उभारलेला आहे. ही उत्पादनाची एक रेंज आहे. तुम्ही बघू शकता की उजव्या बाजूला जे फोटो आहेत ती त्यामध्ये आमरस दिसतोय आणि खाली एक ड्रम मध्ये आणि त्यामध्ये एक लायनर टाकून पॅक केलेले उत्पादन आहेत. यामध्ये मँगोची प्युरी आहे, म्हणजे मँगो प्युरी म्हणजे मँगोचा रस. त्यानंतर त्याच रसामधून आणखी त्याला कॉन्सन्ट्रेट आपण करतो. हे त्यानंतर मँगोच्या स्लाइसेस आणि डायसेस बनवतो. म्हणजे स्लाइसेस म्हणजे त्याचे जे काप आहेत ते आपण फ्रीज करतो आणि फ्रीज करून ते आपण मार्केट करतो. इथे या प्लांटमध्ये या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये आपण हापूस आंबा, तोतापुरी, केसर आणि राजापुरी आंब्यावर प्रक्रिया करतो. त्याचबरोबर इथं केळीवर प्रक्रिया करतो. इव्हन केळीची सुद्धा प्युरी बनवली जाते, कॉन्सन्ट्रेट बनवलं जाते, क्लॅरिफाईड ज्यूस बनवला जातो. क्लॅरिफाईड ज्यूस म्हणजे हे एकदम मधासारखे एकदम गाढ असं कॉन्सन्ट्रेट केलं जातं. त्यानंतर पेरूवर प्रक्रिया इथं केली जाते. यामध्ये प्रामुख्यानं पांढरा पेरू म्हणजे ज्याचा गर पांढरा आहे, यामध्ये सीड थोडं कमी असेल, बीज कमी असेल, अशा प्रकारचा पेरू आपण इथे प्रक्रिया करतो. टोमॅटोवर प्रक्रिया करतो. टोमॅटोची प्युरी आणि पेस्ट बनवतो. प्युरी म्हणजे जशा प्रकारे त्याला क्रश केलं तसंच सिंगल स्ट्रेन ज्याला म्हणतात, जशा प्रकारे आलं तशा प्रकारे क्रश करून ते पॅक करणं. दुसरं पेस्ट जे आहे त्याला आपण कॉन्सन्ट्रेट करून जे मी कॅचअप बघितलं असावं किंवा सॉस बघितलं असावं अशा याच्यामध्ये टोमॅटो पेस्ट वगैरे वापरला जातो. सिट्रस म्हणजे नागपूर संत्रा आणि मोसंबी, त्याचबरोबर जैन स्वीट ऑरेंजच्या ज्या 5 व्हेरायटीज आहेत ज्या आपण आता संत्रा उन्नती या प्रोजेक्टच्या अंतर्गत विदर्भामध्ये लागवड आपण तिथे प्रमोट करतोय.
ते सुद्धा आपण इथे प्रक्रिया करतो. त्याचबरोबर पपयावर प्रक्रिया करतो. प्रक्रिया करत असताना इथे ॲसेप्टिक म्हणजे हीट स्टरलायझेशन, म्हणजे उष्णतेनी निर्जलीकरण करतो आपण. जी काही गर बनवतो, जो आंब्याचा गर फॉर एक्झाम्पल जर आपण घेतो म्हटलं तर या गराला टिकवण्यासाठी त्यातलं जे मायक्रोबियल कॉन्टॅमिनेशन आहे, म्हणजे काही बॅक्टेरिया त्यामध्ये असतील तर ती मारण्यासाठी किंवा त्याला अगदी निर्जंतुक करण्यासाठी हीट स्टरलायझेशन वापरलं जातं. म्हणजे उष्णतेने ते निर्जंतुक केलं जातं. त्यानंतर फ्रीजिंग केलं जातं. जसं ज्या फोडी आहे, आंब्याच्या फोडी पिलिंग, स्किन काढल्यानंतर पिलिंग केल्यानंतर ज्या स्लायसेस येतात किंवा डाईस येतात त्याला फ्रीज केलं जातं. त्याचबरोबर रिटॉर्टिंग नावाची टेक्नॉलॉजी आहे, जे तुम्ही इथे जे छोटे डबे जे बघताय, कॅनिंग जे टीन बघताय, ते 1 किलो पॅकमध्ये या रिटॉर्टिंग या प्रोसेसनी या प्रक्रियेने ते बनवले जातात. या सर्व प्रॉडक्टचं जे, या सर्व उत्पादनाचं जे ॲप्लिकेशन आहे, ज्याचा यूज जो होत आहे ते जास्तीत जास्त हे बेबी फूड म्हणजे लहान मुलांना जे आपण फूड खायला देतो त्यामध्ये जास्तीत जास्त याचं उत्पादन, हे प्रक्रियायुक्त उत्पादन हे वापरलं जातं. तसंच आईस्क्रीममध्ये वापरलं जातं. त्याचबरोबर ज्युसेसमध्ये, जे ब्रेकफास्ट सिरियल्स मध्ये काही ते वरून ॲडिंग करायसाठी ॲडिटिव्ह म्हणून ते यूज केलं जातं. बेकरी प्रॉडक्टमध्ये सुद्धा यूज केलं जातं. यावरून तुम्ही एक गोष्ट लक्षात घेऊ शकता, जेव्हा आपण म्हणतो की हा ज्यूस म्हणा किंवा गर म्हणा आंब्याचा, फॉर एक्झाम्पल जर उदाहरण घेतो म्हटलं आपण, हा जर बेबी फूडमध्ये वापरला जात असेल तर हे किती म्हणजे लक्ष देऊन करण्याचं काम आहे. म्हणजे याला जो रॉ मटेरियल जे लागतं, जो कच्चा माल जो लागतो, जो शेतामध्ये तयार होतो, तो किती चांगला असला पाहिजे. त्यामध्ये पेस्टिसाइड नसलं पाहिजे, त्यामध्ये कुठलं मायक्रोबियल कॉन्टॅमिनेशन नसलं पाहिजे, म्हणजे कुठले जंतू नसले पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्या ट्रकमधून ज्या वाहनामधून तो आणतो तो सुद्धा क्लीन असला पाहिजे. इथं फॅक्टरीमध्ये आणला तर त्यावर त्याचं इन्स्पेक्शन झालं पाहिजे, तिथं त्याचं निर्जंतुकरण झालं पाहिजे. त्याचबरोबर आपली जी फॅक्टरीमध्ये जी प्रोसेस आहे, जी प्रक्रिया आहे, ती सुद्धा एवढी स्ट्रॉंग आणि एवढी स्ट्रिंजंट असली पाहिजे, एवढी कडक असली पाहिजे की ज्यामधून काहीही त्याला कॉन्टॅमिनेशन होणार नाही, संक्रमण होणार नाही, निर्जंतुक राहील आणि तो डायरेक्ट कन्झम्पशनला, तो खायला उपयोगात पडेल. म्हणून याचा कच्चा माल जे स्पेसिफिकेशन आहे, त्याची जी गुणवत्ता आहे ही फार महत्वाची आहे. म्हणून लागवडीसाठी जी आपण पद्धती वापरतो ती सुद्धा महत्वाची आहे. आपण ते पुढे बघूयात. त्याचबरोबर डिहायड्रेशन, इथे पर्टिक्युलरली आपण कांद्याचं निर्जलीकरण करतो. त्याचबरोबर लसणाचं सुद्धा आपण इथे निर्जलीकरण करतो या प्लांटमध्ये. हा प्लांट आपण म्हणजे जैन इरिगेशननी 1994 साली स्थापन केला होता. याची सुद्धा एक चांगली म्हणजे तसं म्हटलं तर एक याच्यामध्ये सुद्धा एक इतिहास आहे असं म्हटलं तरी चालेल, किंवा एक चांगली प्रेरणा घेण्यासारखी एक स्टोरी आहे. आमचे संस्थापक चेअरमन डॉक्टर भवरलालजी जैन यांनी हा प्लांट यांच्या प्रेरणेतून त्यांनी स्वतः स्थापन केला. जळगाव पासून नाशिक किंवा लासलगाव हे जास्तीत जास्त 150 किलोमीटर अंतरावर आहे. लासलगावला आशियामधली सर्वात मोठी कांद्याचं मार्केट आहे आणि नाशिक जिल्हा हा जसं जळगाव केळीमध्ये जगामध्ये 7वा नंबर येईल, तसं नाशिक सुद्धा कांद्याच्या उत्पादनामध्ये जगामध्ये कदाचित मला असं वाटतं की पहिल्या 5 मध्ये एखाद्या वेळेस असेलच. ते गृहीत धरून 1994 साली कांदा निर्जलीकरणाला चांगली डिमांड आहे असं बघून जळगावला हा प्लांट स्थापन करण्यात आला. परंतु त्यावेळेस 4-5 वर्ष हा कांदा प्रक्रिया उद्योग सुरू केल्यानंतर असं लक्षात आलं की मार्केटमध्ये, जागतिक मार्केटमध्ये जो कांदा लागतो, जो निर्जलीकरण केलेला कांदा लागतो, तो लाल कांदा जो आपल्याकडे मर्याद प्रमाणात होतो नाशिकमध्ये, ज्याचा विचार करून आपण इथे हा निर्जलीकरणाचा प्लांट टाकला, तो लाल कांद्याचं उत्पादन हे मार्केटमध्ये जास्त चालत नाही. परंतु त्याऐवजी पांढरा कांदा जर प्रक्रिया केला, पांढरा कांदा जर निर्जलीकरण केला तर तो पांढरा कांदा ग्लोबल मार्केटमध्ये, वर्ल्ड मार्केटमध्ये जास्त डिमांडमध्ये आहे आणि त्याचं प्रक्रिया केलेलं उत्पादन हे जास्त चालू शकतं. म्हणून 1999-2000 मध्ये अमेरिकेमधल्या कंपनीने जवळजवळ 10 व्हेरायटीज आणल्या, म्हणजे सीड व्हेरायटीज आणल्या कांद्याच्या. आपल्या जळगावच्या, धुळे, नंदुरबार आणि आपल्या महाराष्ट्र म्हणा आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्याची लागवड करून बघितली, जेणेकरून त्यातलं कुठलं तरी बियाणं आपल्या वातावरणामध्ये चांगल्या पद्धतीने येईल,
उत्पन्न वाढेल त्यासाठी पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस डेव्हलप केल्या आणि तशा प्रकारे ते बीज आपण सिलेक्ट केलं. 2 व्हेरायटीज सिलेक्ट केल्या ज्या आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना देतो. ते आपण त्याचं एक उदाहरण पुढे बघूया. अशा प्रकारे 1900 त्यानंतर मग अमेरिकेमध्ये सुद्धा एक प्लांट घेतला आणि गुजरातमध्ये बडोद्याला सुद्धा एक प्लांट निर्जलीकरण करण्याचा कांदा निर्जलीकरणाचा प्लांट आहे. या प्लांटची कॅपॅसिटी जवळजवळ 31,000 मेट्रिक टन आहे. म्हणजे याचा ज्याला जर 7 गुणाकार केला तर आपल्याला जेवढा कच्चा कांदा लागतो ते तुम्हाला माहीत पडेल. म्हणजे 31,000 गुणिले जर 7 करतो म्हटलं तर जवळजवळ 2,10,000 मेट्रिक टन एवढा कांदा आपण निर्जलीकरण करतो दरवर्षी. तर यासाठी मी जसं सांगितलं की कांद्याच्या व्हेरायटी सुद्धा आपण बाहेरून आणल्यात आणि त्या इथे डेव्हलप केल्यात. या वातावरणामध्ये, भारताच्या वातावरणामध्ये आपण त्याला कल्टिवेट केलं. तसेच जसं फ्रूट प्लांटमध्ये सर्टिफिकेट्स लागतात, मानकं लागतात, त्याच प्रकारे इथे सुद्धा या कांद्याच्या निर्जलीकरण प्लांटमध्ये सुद्धा सर्टिफिकेट इम्प्लिमेंट करावं लागतं. जसं BRCI, ISO आहे, त्याचबरोबर हलाल पोषक जिथे तिथे लागतात ते इथे सुद्धा लागतात. त्याचबरोबर जगात जैन फार्म फ्रेश हे कांदा निर्जलीकरणाच्या बाबतीमध्ये जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. हे कांद्या निर्जलीकरणाचे उद्योग आहेत, प्लांट्स आहेत. पहिला फोटो जो दिसतोय तो जळगावचा आहे, दुसरा खाली गुजरात बडोदा, तिसरा US मधला आहे आणि चौथा UK मध्ये आहे. असे हे जगामध्ये 4 प्लांट, जवळजवळ 2 लाख मेट्रिक टन एवढा कांदा आणि लसूण आपल्याला भारतामधल्या 2 प्लांटसाठी लागतो प्रक्रिया करण्यासाठी दरवर्षी. आणि त्यातला जवळजवळ 60% हा कॉन्ट्रॅक्ट शेतकऱ्यांकडनं डायरेक्टली आपण विकत घेतो. ही जसं फळांमध्ये आपली प्रॉडक्ट रेंज आहे तसंच इव्हन कांद्यामध्ये आणि लसणामध्ये सुद्धा यामध्ये बरेचसे प्रॉडक्ट आहे. एकदा कांद्याला म्हणजे त्याचे स्लाइसेस केले तर त्याला बऱ्याचशा फ्रॅक्शन्समध्ये आपण पॅक करतो. त्यामध्ये स्लाइस्ड आहे, निवल्ड आहे, डाईस आहे, पावडर सुद्धा आहे. आणि याला जी टेक्नॉलॉजी लागते त्यामध्ये ड्रायर्स आहेत, स्टेट ऑफ आर्ट ड्रायर्स आहे, अगदी अद्ययायुक्त. जगामध्ये जी अद्ययायुक्त टेक्नॉलॉजी असेल तर ती टेक्नॉलॉजी आपल्या इथे जळगावला, बडोद्याला आहे, तसेच US मध्ये सुद्धा आहे. त्यानंतर डिहायड्रेशन, निर्जलीकरण झालेला कांदा हा मिलिंग प्लांटला जातो. मिलिंग हे असं एक युनिट असतं जिथे एकदा चॉपिंग झालेला कांदा याला वेगवेगळ्या फ्रॅक्शन्समध्ये सेपरेट केलं जातं. तिथं कलर सॉर्टिंग केलं जातं. जो डिस्कलर्ड कांदा असेल, ड्राय झालेला, निर्जलीकरण झालेला, त्याला वेगळं काढलं जातं, इम्प्युरिटीज वेगळ्या काढल्या जातात आणि नंतर मग त्याला पॅक केलं जातं. हे जे आहे हे जसं पिझ्झामध्ये वापरलं जातं, सॉसेसमध्ये वापरलं जातं, त्याचबरोबर सूपमध्ये सुद्धा याचं इन्ग्रेडियंट म्हणून वापरलं जातं. तुम्ही बघत असाल इथे म्हणजे हे दिसतात आहे याचे प्रॉडक्ट्स. त्याचबरोबर हे स्मॉल पॅक आहेत, रिटेलसाठी पॅक केलेले आहेत. आणखी महत्वाची गोष्ट आपण जी प्रक्रिया करतो ती म्हणजे मसाले. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहितीच असावं की भारत मसाल्याचा उत्पादक आणि निर्यातदार म्हणून अगदी इतिहास काळापासून आहे. जवळजवळ म्हणजे 500 वर्षापासून मसाल्याचं उत्पादन तर आपण कदाचित हजारो वर्षापासून करत असावं आणि 500-700 वर्षापासून आपलं मसाले हे एक्सपोर्ट सुद्धा होतात भारतामधनं. परंतु हे सगळं मसाल्याचं जे प्रोसेसिंग आहे, मसाल्याची जी प्रक्रिया आहे ही भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी ही कॉटेज लेवल इंडस्ट्री आहे. म्हणजे कॉटेज लेवल म्हणजे जवळजवळ घरगुती मसाले प्रत्येक जण आपला मसाला तयार करतो. त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ज्या क्वालिटी नॉर्म्स आहेत त्या फॉलो होत नाहीत. बऱ्याच ठिकाणी बरेच जण कमी गुणवत्तेचे उत्पादन सुद्धा मार्केटमध्ये असतात. हे सर्व बघून जैन इरिगेशन सिस्टमने स्पाइस प्रोसेसिंग प्लांट 2017 मध्ये सुरू केला आणि त्याचं ब्रँड नेम आहे स्पाइस व्हॅली स्पाइस. यामध्ये आपलं फोकस जे रॉ मटेरियल आहे त्यामध्ये हळद आहे, मिरची आहे, अद्रक आहे, त्याचबरोबर तुमचे धनिया आहेत, जिरं आहे आणि काळी मिरी आहे. हा जो प्लांट आहे हा जवळजवळ 100% ॲलर्जन फ्री प्लांट आहे. ॲलर्जन फ्री म्हणजे तिथे कुठलाच प्रकारचं कॉन्टॅमिनेशन, संक्रमण होणार नाही अशा प्रकारचा हा प्लांट आहे. इथली इन्स्टॉल कॅपॅसिटी जवळजवळ 17,000 मेट्रिक टन पर इयर एवढी आहे.
याला सुद्धा, या प्लांटला सुद्धा नवीन प्लांट आहे, परंतु याला सुद्धा ब्रिटिश रिटेल कन्सर्टियमचं एक सर्टिफिकेट, BIS सर्टिफिकेट हे मिळालेलं आहे. आणि स्पाइस बोर्ड ऑफ इंडिया, जी स्पाइसमध्ये म्हणजे मसाल्यांमध्ये भारतामधली सर्वात मोठी संस्था आहे, त्यांनी सुद्धा या प्लांटला अप्रूव्ह दिलेलं आहे. त्याचप्रमाणे जे स्पाइस मसाल्याचे जे आपले बायर्स आहेत, जे ग्राहक आहेत, ते सुद्धा या प्लांटला त्यांनी ऑडिट केलेलं आहे. हा स्पाइस प्रोसेसिंग प्लांट जळगावला आहे. याचा एक फोटो आहे इथे हे 6 प्रकारचे मसाले आपण सध्या प्रक्रिया करतो. मसाल्यांच्या प्रक्रियेमध्ये हे आपले उत्पादन आहेत, जसं चिली मिरचीचं पावडर आहे, त्यानंतर तुमचे टर्मरिक आहे, हळद आहे, अद्रकचं पावडर आहे, कोरिएंडरचं पावडर आहे, जिऱ्याचं पावडर आहे, कोरिएंडर सीड्स आहेत म्हणजे धने आहेत, जिरे आहेत, जिरं सुद्धा आहे, होल जिरे सीड्स ज्याला आपण म्हणतो. त्याचप्रमाणे मिरी आहेत, तुमचं आणखी इकडे, आणि त्याचे ब्लेंड्स आहेत वेगवेगळे. हे प्रॉडक्ट्स आपण इथे प्रक्रिया करतो. हळदीवर प्रक्रिया करतो, इथे आपण जिऱ्यावर प्रक्रिया करतो, इथे आपण अद्रकवर प्रक्रिया करतो, हिरव्या मिरचीवर प्रक्रिया करतो, लाल मिरचीवर प्रक्रिया करतो, आणि हे सर्व आपण कच्चा माल शेतकऱ्याकडनं घ्यायचा आपला मानस आहे. हे सर्व प्रक्रिया उत्पादन जे आहे, प्रक्रिया केलेले उत्पादन आहे, याला मोठे मोठे जे ग्राहक आहेत, जसं मोठमोठ्या कंपन्या असतात, कोका कोला आपल्याकडनं आंब्याचा गर घेतो, आंब्याची प्युरी घेतो. त्यानंतर युनिलिव्हर नावाची मोठी कंपनी आहे, जागतिक लेवलची कंपनी आहे, ही निर्जलीकरण केलेला कांदा घेतात. त्याचप्रमाणे आंब्याचं सुद्धा गर ते घेतात. नेस्ले आपल्याकडनं बरेचसे प्रॉडक्ट घेतात. इनोसंट नावाची कंपनी आहे, कारगिल जी आहे, केरी फूड्स नावाची कंपनी आहे, ही सुद्धा आपल्याकडनं ही प्रक्रियायुक्त जे उत्पादन आहे हे आपल्याकडनं घेत असतात. आणि या सर्व मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, जागतिक लेवलला या नावाजलेल्या कंपन्या आहेत, आणि त्यांचे नॉर्म सुद्धा तसेच कडक आणि कठीण आहेत. या ग्राहकांना या प्रक्रिया उत्पादनामध्ये काय पाहिजे, म्हणजे कशा प्रकारचं त्यांना काय पाहिजे. प्रक्रिया उत्पादन तर ठीक आहे, परंतु प्रक्रिया उद्योगाला लागणारा कच्चा माल, प्रक्रियेसाठी लागणारा कच्चा माल हा ज्या शेतामधून लागवड होऊन तिथे उत्पादित होऊन आपल्याकडे आपल्या प्रक्रिया उद्योगात येतो, तर त्या शेतामध्ये कशा प्रकारची लागवड केली जाते, कशा प्रकारे ते उत्पादन घेतलं जातं, त्याचे त्यांनी काही नॉर्म्स ठरवलेले आहेत, काही गुणवत्तेचे नॉर्म्स ठरवलेले आहेत. ते त्यांना तिथे फॉलो करावं लागतात, त्यांना ते इम्प्लिमेंट करावं लागतात. ते काय काय आपण बघूयात. म्हणजे त्यांना कम्प्लीट ट्रेसेबिलिटी पाहिजे असते. ट्रेसेबिलिटी म्हणजे जिथून ज्या शेतामध्ये कच्चा माल तयार झालेला आहे त्या शेतापर्यंत तुमचं काही ना काही डॉक्युमेंटेड रेकॉर्ड्स पाहिजेत. म्हणजे कशा प्रकारे तो माल तयार केला असेल, केव्हा लागवड केली, कोणतं व्हेरायटी वापरली, कोणते खतं त्यांनी वापरलेत, कोणते पेस्टिसाइड्स वापरलेत, केव्हा सिंचन केलं, कशा प्रकारे हार्वेस्टिंग केलं, कशा प्रकारे तो फॅक्टरीमध्ये आणला, आणि कशा प्रकारे प्रक्रिया केला. प्रक्रिया करत असताना सुद्धा तुम्ही कोणकोणत्या प्रोसेसेस वापरल्यात, हे सर्व अगदी शेवटपर्यंत म्हणजे डिस्पॅच होईपर्यंत, जोपर्यंत हा प्रक्रियायुक्त उत्पादन जे आहे हे कंझ्युमर स्वतः कंझ्युम करत नाही, खात नाही, तोपर्यंत जे सर्व याचा मागोवा या ग्राहकांना पाहिजे असतो. आणि त्यामुळेच कदाचित एखादा आणखी एक कारण असावं की ज्यामुळे भारतामध्ये जास्त प्रक्रिया होत नाही. त्याचप्रमाणे त्यांना सुरक्षित असं फूड पाहिजे असतं, सुरक्षित असं प्रक्रिया, पेस्टिसाइड्स वापरायला नको, त्यावरचं जे लिमिट ते नॉन डिटेक्टेबल लिमिटलाच असलं पाहिजे. नॉन डिटेक्टेबल लिमिट म्हणजे जे इव्हन टेस्टिंग केल्यानंतर सुद्धा त्याचा काही अंश त्यात जाणवणार नाही, काही दिसणार नाही, काही मिळणार नाही. त्याचप्रमाणे प्री हार्वेस्ट इंटरव्हल सुद्धा आपण फॉलो केले पाहिजे. आणि शक्य प्रत्येक ठिकाणी इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजे एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब प्रत्येक शेतकऱ्याने केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल उदाहरण देण्याचं झालंच तर प्रत्येक शेतामध्ये म्हणजे जवळजवळ चिलीमध्ये, मिरचीमध्ये जिथे पेस्टिसाइडचा, कीटकनाशकाचा जास्त उपयोग होतो, चिलीचा गुंटूर नावाचा एक आंध्र प्रदेशमध्ये एक लागवडीचा मोठा एरिया आहे, तिथे भारतामध्ये सर्वात जास्त कीटकनाशक हे मिरची या पिकावर फवारले जातात. आणि त्यामुळे त्याचा अंश हा प्रक्रिया केलेल्या उत्पादनात सुद्धा येतो. म्हणून एकात्मिक कीड नियंत्रण प्रत्येक शेतामध्ये
अवलंब करणं हे गरजेचं आहे, जेणेकरून कीटकनाशकाचा अंश हा प्रक्रिया केलेल्या उत्पादनामध्ये येणार नाही. त्याचबरोबर जर सेंद्रिय मसाल्याचं पिके आणि सेंद्रिय मसाल्याचे फळे आणि भाजीपाला जर प्रक्रियेसाठी मिळाला तर तो आणखी चांगला, ज्यामध्ये पेस्टिसाइड्स किंवा कीट बिलकुलच नसणार आहात. त्याचबरोबर वर्करची हेल्थ आहे, त्याची स्वच्छता आहे, हायजीन आहे, सेफ्टी सुरक्षा आहे, हे सुद्धा कस्टमरला पाहिजे असतं. त्याचबरोबर प्रक्रिया करणाऱ्या फॅक्टरीमध्ये तिथे सुद्धा बरेचसे क्वालिटीचे नॉर्म्स तिथे फॉलो करावे लागतात. जे प्रक्रिया उत्पादन आहे ते म्हणजे NABL सर्टिफाईड लॅबमध्येच टेस्टिंग करून त्याचं सर्टिफिकेट प्रत्येक डिस्पॅच बद्दल बरोबर द्यावं लागतं. त्याचबरोबर प्रत्येक प्रक्रियाचं जे उत्पादन असतं त्याची जी ओरिजिनल टेस्ट आहे, त्याचा ओरिजिनल फ्लेवर आहे, ओरिजिनल कलर आहे किंवा त्याचा ओरिजिनल वास आहे, हे पूर्ण त्या प्रक्रिया केलेल्या उत्पादनामध्ये जसं फ्रेशमध्ये असतो जवळजवळ तशाच प्रकारचं त्या प्रक्रिया केलेल्या उत्पादनामध्ये सुद्धा असायला पाहिजे. त्याचबरोबर म्हणजे फिजिकल म्हणा किंवा काही केमिकल आणि मायक्रोबियल, म्हणजे फिजिकलमध्ये काही फॉरेन मॅटर जसं काही काळी असतो, कचरा असतो, काही आणखी बऱ्याचशा गोष्टी असतात त्या नसायला पाहिजेत. केमिकलमध्ये तुमचं जाणता जात की पेस्टिसाइडचे अंश बिलकुल नसायला पाहिजे, कीटनाशकाचे अंश बिलकुल नसायला पाहिजे. मायक्रोब्समध्ये जे मायक्रोबियल कॉन्टॅमिनेशन आहे, एक्झाम्पल द्यायचं झालं तर साल्मोनेला, इकोलाई, हे कोलिफॉर्म, हे जे बॅक्टेरिया आहे ज्यांनी प्रोड्यूस रिकॉल होतो. प्रोड्यूस रिकॉल म्हणजे जे शेल्फमध्ये विकायला ठेवलेलं प्रोड्यूस आहे त्यानेच जर कॉन्टॅमिनेशन या बॅक्टेरियाचं जाणवलं तर तिथून पूर्ण प्रोड्यूस तो काढला जातो आणि ज्या उत्पादन फॅसिलिटीमध्ये, ज्या प्रोसेसिंग फॅसिलिटीमध्ये तो प्रक्रिया केलेला आहे तिथे तो परत पाठवला जातो. त्याचबरोबर जे कंपोजिशन आहे रॉ मध्ये, कच्चा मालाचं जे कंपोजिशन आहे तेच तुमच्या प्रक्रिया केलेल्या उत्पादनामध्ये असायला पाहिजे. फॅक्टरीमध्ये तुमचे सर्टिफिकेट्स असायला पाहिजे, स्टँडर्ड्स इम्प्लिमेंट केले पाहिजे आणि स्वच्छता, त्याचबरोबर सुरक्षा आणि बाकी ज्या सॅनिटेशन आहे हे सर्व मेंटेन करायला पाहिजे. हे जळगावच्या फ्रुट्स आणि कांदा निर्जलीकरण प्रक्रियेच्या फॅक्टरीमधला आतमधला एक हा फोटो आहे. डाव्या बाजूचा हा कांद्याच्या ड्रायर सेक्शनचा फोटो आहे आणि इकडचा हा उजवा जो आहे हा फळांच्या प्रक्रियेमधला, जेव्हा तिथे पिलिंग केलं जातं, इन्स्पेक्शन केलं जातं, तिथला हा फोटो आहे. तुम्ही बघू शकता की किती क्लिनलीनेस आणि सॅनिटेशन या प्लांटमध्ये आहे. हेच सर्व या बाबी ज्या आहेत त्या शेतापासून अगदी डिस्पॅच करेपर्यंत, कंझ्युमरने तो कंझ्युम करेपर्यंत या सर्व बाबी आपल्याला मेंटेन कराव्या लागतात. म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्टेपला काळजी घेणं फार महत्वाचं आहे. हँडलिंग स्वच्छतेनं आणि चांगल्या केअरफुली करणं फार गरजेचं आहे. हे स्पाइस मसाल्याच्या प्रोसेसिंग प्लांटमधलं, प्रक्रिया प्लांटमधलं आतमधलं दृश्य आहे. तुम्ही बघतच आहात की किती चांगल्या प्रकारे हा प्लांट इथे मेंटेन केला आहे. तिथली स्वच्छता अगदी जागतिक स्टँडर्डची आहे, जागतिक लेवलची आहे. आणि हेच आपल्याला प्रत्येक स्टेपला अगदी बॅकवर्ड जर जातो म्हटलं तर शेताच्या अगदी म्हणजे जेव्हापासून आपण लागवड करतो, आपण जेव्हा सॉइल प्रिपरेशन सुरुवात करतो तेव्हापासून आपल्याला हे मेंटेन करावं लागतं. ही फॅक्टरीमध्ये जो प्रोड्यूस आपण आणतो, जो कच्चा माल शेतकऱ्यांकडनं किंवा शेतीमधनं डायरेक्ट जो आपल्या फॅक्टरीला येतो, तो आल्यानंतर इथे त्याचं बऱ्याचशा क्वालिटीच्या इन्स्पेक्शन मधून तो माल जातो, तो कच्चा माल जातो आणि नंतर मग तो जर फ्रूट असेल, जे पिकणारे असतील, जसं आंबा आहे तर ते राईप केले जातात, त्यानंतर ते प्रोसेसिंग केलं जातं, नंतर पॅकिंग केलं जातं, क्वारंटाईन आणि डिस्पॅच केलं जातं. प्रत्येक स्टेपला इन्स्पेक्शन असतं, प्रत्येक स्टेपला प्रत्येक ठिकाणी हे चांगल्या पद्धतीच्या गुणवत्तेचे नॉर्म्स आपण मेंटेन करतो. आणि हे जे सर्टिफिकेट्स मी बोललो की प्लांट लेवलला जसं VRC आहे आणि बाकी जे प्लांट्स आहेत यामध्ये हे जैन गॅप जे खाली तुम्ही बघताय तर हे शेतीच्या लेवलला मेंटेन करण्याचं सर्टिफिकेट आहे. यावर मी माझ्या पहिल्या वेबिनारमध्ये बोललोच आहे, आदर्श शेती करण्याच्या पद्धतीमध्ये. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की म्हणजे लागवडीपासून अगदी शेवटपर्यंत हे सर्व मानकं आपल्याला इम्प्लिमेंट करावं लागतात, ती क्वालिटी मेंटेन करावी लागते. एक उदाहरण द्यायचं झालं तर हे शेताचं एका युनिलिव्हर जी नावाची जी कंपनी आहे जी आमच्याकडनं निर्जलीकरण केलेला कांदा आणि आंब्याचा गर विकत घेतं,
तर त्या कंपनीनं शेताचं ऑडिट, ती कंपनी शेताचं ऑडिट करतात म्हणजे त्याचं पूर्ण निरीक्षण करतात, परीक्षण करतात आणि त्याचं जसं आपण परीक्षा देतो तशा प्रकारची ते परीक्षा घेतल्यासारखंच काम करतात, साध्या सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर. आणि जर त्यांच्या क्रायटेरियामध्ये जर पूर्ण हे बसलं, त्यांचं जर ऑडिट पास झालं तरच ते अशा प्रकारचे सर्टिफिकेट इश्यू करतात. याचा अर्थ असा आहे की जर त्यांच्या नॉर्म्समध्ये जर सर्व गोष्टी बसत असतील तरच ते आपल्याकडनं प्रक्रियायुक्त उत्पादन घेतात. अन्यथा तुम्ही प्रक्रिया करून सुद्धा, तुम्ही जर उत्पादन प्रक्रिया केलं, तुमच्याकडे स्टोअर करून ठेवलं आणि त्यांच्या फार्म ऑडिटमध्ये किंवा तुमच्या त्या फॅक्टरी ऑडिटमध्ये जर आपण बसलो नाही त्यांच्या क्रायटेरियामध्ये, तर ते तुमचं उत्पादन केलेलं प्रोड्यूस घेणार नाही. आणि यामध्ये मजेशीर गोष्ट अशी आहे की सर्व आपले हे कच्चा माल जो आहे हा सीझनल आहे. एक प्रत्येक सीझन, आंबा एका सीझन मध्ये येतो, उन्हाळ्यामध्ये आता आंबाचा सीझन सुरू आहे. तुमचा कांदा काही पर्टिक्युलर सीझन मध्ये येतो आणि तो वर्षभराआधी आपल्याला प्रक्रिया विकत घ्यावा लागतो, कच्चा माल, आणि प्रक्रिया करून ठेवावा लागतो आणि त्यानंतर मग तो कस्टमरला तो आपल्याला विकावा लागतो. म्हणजे प्रक्रिया झालेली असताना नंतर जर ते कस्टमरने रिजेक्ट केलं तर ते प्रत्येक गोष्ट ही आपल्या अकाउंट्सला बसते म्हणा किंवा आपल्या इथं स्टोअर करून राहते, ती विकल्या जात नाही. म्हणूनच डायरेक्ट प्रोक्युअरमेंट कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या थ्रू आणि जैन गॅप जी डेव्हलप केलेली आहे, जैन इरिगेशन सिस्टमने जी आदर्श कृषी पद्धती डेव्हलप केलेली आहे, ज्यामुळे आपल्याला कच्चा माल हा संक्रमण विरहित आणि जशा स्पेसिफिकेशन्स आपल्याला पाहिजे तशा स्पेसिफिकेशन्स आपण लागवड करून उत्पादन करू शकतो आणि तो आपण प्रोक्युअर करू शकतो. म्हणूनच ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग विथ जैन गॅप आणि डायरेक्ट प्रोक्युअरमेंट, डायरेक्ट बायबॅक ही महत्वाची आहे. यामध्ये आपले फोकस क्रॉप सांगायचे झाल्यास तर केळी आहे, पांढरा कांदा आहे, आंबा आहे, ज्यामध्ये हापूस सुद्धा आहे. तोतापुरी आपल्याकडे होत नाही, पण तोतापुरी लागवडीसाठी महाराष्ट्रामध्ये चांगला स्कोप आहे. ऑलरेडी मध्य प्रदेशमध्ये लागवड तोतापुरीची होत आहे. प्रक्रियेसाठी हा आंबा वापरला जातो. हापूस तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये होतो आणि बाकी दुसरीकडे सुद्धा होतो. स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वर या भागातून होते. स्ट्रॉबेरीचं सुद्धा क्षेत्र काही प्रायोगिक तत्वावर चिखलदऱ्यामध्ये सुद्धा लागवड झाली होती 1-2 वर्ष आधी. याचे रोप सुद्धा आपण, आपली कंपनी टिश्यू कल्चरनी बनवते आणि पूर्ण इंटिग्रेटेड जी सप्लाय चेन आहे तीच आपण इम्प्लिमेंट करतो. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी जैन इरिगेशनचं जे वेब पेज आहे त्याला व्हिजिट करायला पाहिजे. तुम्ही फेसबुकला प्रत्येक वेळेस जैन इरिगेशनची जी माहिती येते, जी जैन फार्म फ्रेशची जी माहिती येते, त्याला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेटेड इन्फॉर्मेशन जी आहे, अपडेटेड माहिती जी आहे ती तुम्हाला दरवेळेस मिळत राहील आणि तुम्हाला त्या माहितीचा निश्चितच फायदा होईल. त्याचबरोबर स्वीट ऑरेंज आहे, जैन स्वीट ऑरेंज आहे, जे आपण अमरावती आणि नागपूरमध्ये लागवड त्याची आपण प्रमोट करतोय. तिथला जे नागपूर संत्रा आहे त्याच्यावर सुद्धा आपण प्रक्रिया करतोय. 2 वर्षापासून आपण नागपूर संत्र्यावर आपण प्रक्रिया करतोय, त्याचा ज्यूस करतोय, त्याचं कॉन्सन्ट्रेट करतोय. त्याचबरोबर हळदीवर आपण प्रक्रिया करतोय. हळद, अद्रक आणि मिरची, लाल मिरची आणि हिरवी मिरची सुद्धा हे थोडेसे रिलेटिव्हली नवीन उत्पादन आहेत, परंतु फार इम्पॉर्टंट आहेत, फार महत्वाचे आहेत आणि शेतकऱ्याला सुद्धा आर्थिक स्थैर्य देणारा हे सर्व पिकं आहेत. महाराष्ट्रामध्ये जी आहे, याची जी लागवड करणारा शेतकरी जो आहे त्याचं प्रत्येकाचं उत्पन्न वाढलेलं आहे, प्रत्येकाचं उत्पादन वाढलेलं आहे आणि प्रत्येकाला, ज्या शेतकऱ्यांनी डायरेक्ट आमच्याशी जुळलेले आहेत त्यांना एक आर्थिक आणि सामाजिक स्टॅबिलिटी सुद्धा मिळालेली आहे. ही एक ऍग्रिकल्चर व्हॅल्यू चेन मी ज्याबद्दल बोलत होतो की शेतात जी आपण लागवड करतो तेव्हापासून अगदी ग्राहकांनी प्रक्रिया केलेलं उत्पादन खाईपर्यंत जी चेन आहे, जी साखळी आहे, ती प्रत्येक ठिकाणी मेंटेन करायला लागतं आणि जैन इरिगेशन सिस्टम्स म्हणा, जैन फार्म फ्रेश फूड्स लिमिटेड म्हणा, ही आम्ही प्रत्येक ठिकाणी ती मेंटेन करत असतो. त्यामध्ये जैन इरिगेशन जी पॅरेंट कंपनी आहे त्यांचे जे प्रॉडक्ट्स आहेत, पीव्हीसी पाईप, पीई पाईप, त्यानंतर तुमचं ड्रीप इरिगेशन आहे, स्प्रिंकलर इरिगेशन, टिश्यू कल्चर प्लांट्स आहेत, ग्रीन हाऊसेस सुद्धा आहेत, सोलर पॉवर्ड पंप आहेत इरिगेशनसाठी, सिंचनासाठी, पाणी उपसा करायसाठी. हे सर्व प्रॉडक्ट जे प्रत्येक शेतकऱ्यांनी, प्रत्येक म्हणजे जवळजवळ ज्या शेतकऱ्यांना त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये इम्प्लिमेंट केलेलं आहे त्यांना त्याचा फायदा झालेला आहे. अगदी शेतापर्यंत आपली ॲग्रोनॉमी सर्व्हिसेस देत असतात, इरिगेशन इंजिनियर्स तुमच्या शेतापर्यंत येत असतात आणि ते प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला सोल्युशन देतात.
एका दृष्टिकोनातून आम्ही एक सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. सर्व्हिस प्रत्येक गोष्टीत ती मिळत असते आणि मिळत राहणारच. त्याचबरोबर आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो. त्याचं एक उदाहरण मी पुढच्या काही स्लाइड्समध्ये देईल. अगदी इंटरेस्टिंग आहे आणि जगामध्ये मान्यता पावलेली ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची सिस्टम आपण 20 वर्षापासून अंमलात आणलेली आहे. त्याचबरोबर ट्रेनिंग आणि एज्युकेशन, ट्रेनिंग एक्सटेन्शन प्रत्येकाला, प्रत्येक शेतकऱ्याला म्हणा किंवा प्रत्येक जी सप्लाय चेनचा जो एलिमेंट आहे, इव्हन ट्रान्सपोर्टर जरी असेल तरी आपण त्याला प्रत्येक अद्ययावत गोष्ट शिकवत असतो, जेणेकरून ते चुका करणार नाहीत आणि ज्या प्रकारचं आपल्याला सिस्टम पाहिजे ती आपण इम्प्लिमेंट करू शकू. ट्रेनिंग आणि एक्सटेन्शनचं इथे जळगावमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालतं. जवळजवळ एक 60-70 हजार शेतकरी, आणि शेतकरी काय बरेचसे जे बँकर सुद्धा आहेत, नाबार्डचे ऑफिसेस असोत किंवा स्टेट बँकेचे असो किंवा दुसरे आणखी स्टेट ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचे ऑफिस असो, त्यांना आपण सर्वांना या अद्ययावत टेक्नॉलॉजीबद्दल, तंत्रज्ञानाबद्दल ट्रेनिंग देत असतो. त्याचबरोबर इथे एक रिसर्च अँड डेव्हलपमेंट विंग आहे खूप मोठं. प्रत्येक जे उत्पादन आहे ते प्रत्येकाचं रिसर्च आणि थरो रिसर्च आणि त्याचं डेव्हलपमेंट झाल्याशिवाय ते कमर्शियलाइज आपण करत नाहीत, जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा होईल. नंतर जसं मी म्हटलं की आपण काही डायरेक्ट परचेस करतो शेतकऱ्यांकडनं. त्यांनी उत्पादन केलं, जसं पांढरा कांदा आहे, केळी आहे, आंबा आहे आणि स्ट्रॉबेरी आहे. काही मसाल्याच्या पदार्थांमध्ये सुद्धा आपण करणार ते आणि करतो मागच्या 2 वर्षामध्ये. तर ती आपण परचेस करून त्याला आपण आपल्या इथे प्रक्रिया करतो आपल्या प्लॅन्टमध्ये. कांदा निर्जलीकरण असो किंवा तुमचं गार्लिक निर्जलीकरण असो किंवा तुमचं फळांची प्रक्रिया असो किंवा मसाल्यांची प्रक्रिया असो, आपल्या इथल्या जळगावच्या, बडोदा आणि चित्तूरच्या प्लॅन्टमध्ये भारतामध्ये प्रक्रिया करतो आणि नंतर मग ते त्याचे प्रॉडक्ट्स जे आहेत, त्याचे उत्पादन जे आहे, बऱ्याचशा वेगवेगळ्या पॅकमध्ये, पॅक सायझेसमध्ये हे आपण मार्केट करत असतो. जवळजवळ जगातल्या 38 ते 40 देशांमध्ये आपले प्रक्रिया केलेले उत्पादन जात असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण इथे काम करतो. जसं मी म्हटलं की डायरेक्ट बाईंग, डायरेक्ट प्रोक्युअरमेंट आपण जी करतो बऱ्याचशा प्रोडक्टची, तर हे एक क्लासिक उदाहरण आहे. म्हणजे जे पांढऱ्या कांद्याचं जे आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो, हे एक विन विन मॉडेल म्हणून, क्लासिक उदाहरण म्हणून याचं उदाहरण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये दिले जातात. इव्हन तुम्ही हार्वर्ड बिझनेस स्कूल सुद्धा ऐकलं असावं. हार्वर्ड नावाची मोठी संस्था अमेरिकेमध्ये आहे, तिथे MBA करतात बरेचसे विद्यार्थी. तर तिथे सुद्धा या मॉडेलवर केस स्टडी बनवली आहे. तिथे विद्यार्थ्यांना हे मॉडेल शिकवलं जातं. म्हणजे तिथे हे शिकवलं जातं प्रत्यक्षात की छोटा शेतकरी, 1 एकरचा शेतकरी किंवा 2 एकर जो कांदा लागवड करणारा शेती आहे, तो आपलं आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक स्थैर्य कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून कसं मिळवतं. हेच नाही तर आमच्याच कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या एका लहान शेतकऱ्याला तिथे त्यांनी बोलावलं होतं आणि त्यांना तिथे त्या स्टुडंटशी संवाद साधण्याची त्यांना संधी सुद्धा उपलब्ध करून दिली होती. या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचे थोडं जरा एक आपण कन्सेप्ट जाणून घेऊयात की काय याला सर्व विन विन मॉडेल म्हणतात आणि का जागतिक पातळीवर सुद्धा हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सर्वजण याचं उदाहरण देत असतात. तर याला सर्वात महत्वाचं म्हणजे हे एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. म्हणजे शेतकरी आणि जैन इरिगेशन यांच्यामधलं एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. एक म्युच्युअली जे आपण जो ट्रस्ट म्हणतो, जो विश्वास म्हणतो, त्या विश्वासाच्या पातळीवर हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग निर्माण झालेलं आहे. आणि आमचे फाउंडर चेअरमॅन डॉक्टर गौरवजी जैन यांची ही संकल्पना होती. 2000 मध्ये हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जवळजवळ 450 एकरवर सुरू झालं आणि आजच्या कंडिशनमध्ये, आजच्या परिस्थितीमध्ये जवळजवळ हे 10,000 एकरवर पांढऱ्या कांद्याचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आपण खानदेशातल्या जळगाव, धुळे, नंदुरबार आणि मध्य प्रदेशमधलं खंडवा, त्याचबरोबर विदर्भातलं बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण हे इम्प्लिमेंट करतो. यामध्ये सर्वात महत्वाचं जे आणखी जो कन्सेप्ट आहे, मी जसं म्हटलं की कच्चा माल कुठलाही असो, पांढरा कांदा असो किंवा तुमचा आंबा असो किंवा तुमचा मसाले असो, त्याची शेतामध्ये लागवड केल्यानंतर शेतात जे उत्पन्न तुम्ही घेता त्याला क्वालिटी, गुणवत्ता पाहिजे असते आणि कुठल्याही शेतामध्ये ते आपण घेऊ शकत नाही. मी माझ्या पहिल्या वेबिनारमध्ये सुद्धा सांगितलं होतं की शहराजवळचे काही प्लॉट्स असतात, काही शेती अशी असते की जिथे एखाद्या वेळेस केमिकल इंडस्ट्रीचं दूषित पाणी सुद्धा सिंचनासाठी वापर केला जातो. अशा प्रकारचे प्लॉट आपण कधीच घेत नाही. त्यामुळं जे शेती लागवडीसाठी जे आपण सिलेक्ट करतो
ती सुद्धा केअरफुली सिलेक्ट करतो. त्याचा सुद्धा आपण एक क्रायटेरिया आहे जेणेकरून त्याचं संक्रमण जे आहे, कॉन्टॅमिनेशन जे आहे हे कच्च्या मालामध्ये येणार नाही. या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आपण इनपुट सप्लाय करतो. जसं मी मागच्या स्लाइड्समध्ये दाखवलं, जेव्हा तुम्ही एक इंटिग्रेटेड सप्लाय चेन दाखवली होती, तर त्यामध्ये जसं ड्रीप इरिगेशन आहे, ठिबक सिंचन आहे, स्प्रिंकलर सिंचन आहे, त्यानंतर तुमचं पाईप्स आहेत, इव्हन बीज आहेत, सीड आहेत, टिश्यू कल्चरचे रोप आहेत, हे सुद्धा आपण ज्या शेतकऱ्यांना आपल्यासोबत आमच्यासोबत जुळतात ज्या शेतकरी त्यांना आम्ही देतो. त्याचं क्वालिटी मॉनिटरिंग करतो. त्यासाठी ॲग्रोनॉमिस्टची टीम प्रत्येक पिकांसाठी प्रत्येक ग्रोईंग एरियामध्ये जिथे लागवड केली असते त्या एरियामध्ये ते राहतात आणि ते क्रॉपची प्रत्येक स्टेज अगदी सॉइल प्रिपरेशन पासून, मातीच्या प्रिपरेशन पासून ते अगदी शेवटी हार्वेस्टिंग करून शेतातून डिस्पॅच करेपर्यंत सर्व ते त्याचं परीक्षण करत असतात, त्याच्यावर ते लक्ष ठेवून असतात. त्याचबरोबर तिथे फूड सेफ्टी आणि ट्रेसेबिलिटी, जसं मी मध्ये सांगितलं, ट्रेसेबिलिटी सुद्धा आपण मेंटेन करतो. जर कुठल्या शेतकऱ्याला या सिस्टममध्ये काही अडचण असेल तर आपण त्यांना आपल्या इथं भेटीसाठी सुद्धा बोलवतो. काही अडचण असेल तर ती सॉल्व्ह करतो. त्यामुळेच तो ट्रस्ट जी आहे, विश्वास जो आहे तो या सिस्टममध्ये डेव्हलप झालेला आहे आणि त्यामुळेच कंपनीला जे आहे एकदम गॅरंटेड असं कच्चा मालाचा पुरवठा होतो, क्वालिटीचा उत्तम गुणवत्तेचा पुरवठा होतो आणि कंपनी सुद्धा ते 100% 100% बायबॅक करते. पूर्णच्या पूर्ण पीक आपण बायबॅक करतो. बऱ्याच वेळेस जी डिक्लेअर्ड प्राइस असते त्यापेक्षा मार्केट प्राइस खूप जास्त असते, तरी सुद्धा जे कंपनीनं शेतकऱ्यांना कमिटमेंट केलेलं असतं ती कमिटमेंट कंपनी निभावते आणि एखाद्या वेळेस इव्हन कांदा 30 रुपये 35 रुपये किलो पर्यंत सुद्धा विकत घेतलेला आहे. कंपनीमध्ये ॲक्युरेट वेईंग होतं आणि ती पूर्ण ट्रान्सपरंट सिस्टम आहे. कोणी येऊन बघू शकतं कशा प्रकारचं काम होतं. त्याचप्रमाणे पेमेंट सुद्धा जे आहे ते इमिजिएट होतं. जवळजवळ 20 वर्षापासून ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सिस्टम सुरू आहे आणि त्यामुळेच हे एक विन विन मॉडेल म्हणून जागतिक पातळीवर सर्वजण याचं एक उदाहरण देतात. एक्स्ट्राऑर्डिनरी रिसर्च अँड एक्सटेन्शन हे सर्वात महत्वाचं आहे. मी माझ्या पहिल्या स्लाइडमध्ये बोललो होतो की भारतामध्ये प्रक्रिया करण्यासाठी जो कच्चा माल लागतो आणि त्याला तो कच्चा माल उत्पादन करण्यासाठी जे बियाणं लागतात, जे रोपं लागतात किंवा जी व्हरायटी लागतात त्या व्हरायटीची कमतरता होती आणि ती कमतरता अजूनही आहे. परंतु जैन इरिगेशननी आम्ही सुरुवात केलेल्या कामाला अगदी सुरुवातीपासून सिस्टमॅटिक अप्रोचनी काम केलेलं आहे आणि मी जसं सांगितलं की कांद्याचे 10 व्हरायटीज आम्ही US मधून आणल्या होत्या. त्याचसोबत आम्ही टिश्यू कल्चरचं जे केळीचं जे काम केलं ते सुद्धा हे ज्या व्हरायटीज बाहेरून आणल्या त्यानंतर त्याला आपल्या सिस्टममध्ये, आपल्या वातावरणामध्ये त्याला कल्टिवेट केलं. त्याचबरोबर आपण जे जैन स्वीट ऑरेंज आहेत हे ब्राझीलमधून आणलेले आहेत. अशा बरेचशा आहेत. एक ना म्हणजे 10 अशा गोष्टी असतील किंवा जास्तही असतील. इव्हन अल्ट्रा डेन्सिटी जे आंब्याचं जे कल्टिवेशन टेक्नॉलॉजी आहे तशाच प्रकारच्या बऱ्याचशा कल्टिवेशन टेक्नॉलॉजी आहे. त्याला लागणारं जे पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस आहेत अगदी म्हणजे बियाण्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत. जसं पांढऱ्या कांद्यामध्ये आपण एक डायरेक्ट सीड सोईंगसाठी मशीन बनवलेली आहे जिथे तुमचं जवळजवळ शेतकऱ्यांचं एक 6 ते 8 हजार रुपये पर एकर हे ट्रान्सप्लांटिंगचा खर्च, जो पुनर्लागवड आपण नर्सरी झाल्यानंतर पुनर्लागवड जी करतो त्यामुळे जो खर्च येतो तो खर्च तिथे आपण वाचू शकतो. त्याचबरोबर क्लायमेट चेंज ज्याला आपण आता ही टर्मिनॉलॉजी सर्वांनाच माहिती आहे की वातावरणामध्ये जो बदल घडतोय त्याला सुद्धा थोडंफार प्रमाणात ॲडॉप्ट आपण करतोय. तशा प्रकारच्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस आपण बनवतोय. तसं उदाहरण दिलं झालं तर केळीच्या जी शेताची जी लागवड असते, जी बॉर्डर असते त्याला तिथं विंड ब्रेक्स लावतात. विंड ब्रेक्स म्हणजे जी गरम उष्ण हवा असते. आता फॉर एक्झाम्पल जर द्यायचा जो मे मध्ये आता जवळजवळ 44-45 डिग्री तापमान सुरू आहे. जी उष्ण हवा ही जर कुठल्याही बागेमध्ये गेली तर त्याचा विपरीत परिणाम हा कच्च्या मालावर होतो, बागेवर होतो, ग्रोथवर होतो आणि त्यासाठी ती आपण प्रमोट करतोय, ती लावतोय प्रत्येक ठिकाणी, शेतकऱ्यांना लावून सांगतोय. त्याचबरोबर म्हणजे कमी साखर असलेल्या व्हरायटीज आपण पांढऱ्या कांद्यामध्ये डेव्हलप करतोय. त्याचबरोबर जानेवारीमध्ये लागवड करण्यास योग्य असणारी आणि त्याला हाय टोटल सोल्युबल सॉलिड म्हणतो आपण, ज्यांनी आपल्याला फायनल जे निर्जलीकरण केलेलं जे उत्पादन आहे ते जास्त मिळतं, ते तशा व्हरायटीज आपण डेव्हलप करतोय. त्याचबरोबर शेतकऱ्याचं उत्पादन जास्त वाढेल अशा सुद्धा व्हरायटी आपण डेव्हलप करतोय. अगदीच पांढऱ्या कांद्यामध्ये जर आपण बघतो म्हटलं तर देशाच्या पातळीवर
जी उत्पादकता आहे ती 5.5 टन पर एकर आहे. आपल्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये सरासरी उत्पादकता प्रत्येक शेतकऱ्याची 10 मेट्रिक टन आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस 5च टन होती आणि ती आपण वाढवली 10 टनापर्यंत. आणि असे सुद्धा काही शेतकरी आहेत ज्यांनी 26 मेट्रिक टन 27 मेट्रिक टन पर एकर कांद्याचं उत्पादन घेतलेलं आहे. 16, 17, 20 एक टन पर एकर तर फारच कॉमन आहे. हे जे मी आधी सांगितलं की 24 तास आणि आठवड्यातले 7 दिवस, वर्षाचे 365 दिवस आपले ॲग्रोनॉमिस्ट हे शेतामध्ये असतात आणि ते कायम शेतकऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, कायम शेतकऱ्यांना गायडन्स करत असतात, सर्व सल्ला देत असतात आणि असे जवळजवळ प्रत्येक क्रॉपसाठी आपले ॲग्रोनॉमिस्ट आहेत. मी जे सांगितलं की ओनियन सीड जे आपण डेव्हलप करतो, स्वतः कल्टिवेट करतो, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांच्या शेतावर सीड निर्माण करतो आणि ते आपल्या फॅसिलिटीत आपल्या प्रक्रिया उद्योगात आणून त्याच्या सीडवर प्रक्रिया करतो, त्याला कोटिंग करतो आणि ते परत आपण शेतकऱ्यांना लागवडीसाठी देतो. ही पांढरा कांदा जो सिलेक्शन केलेला आहे, व्हेरायटल सिलेक्शन केलेलं आहे 10-12 व्हेरायटीज मधनं JV 12 हा हिवाळी सीझनसाठी लागवडीसाठी उत्तम आहे. जवळजवळ 17-18 TSS येतो. याचं उत्पन्न सुद्धा जवळजवळ सरासरी जे आहे जवळजवळ 5,000 शेतकऱ्यांचं जर सरासरी उत्पादकता काढली तर ती 10 मेट्रिक टन पर एकर एवढी येते. ही दुसरी एक व्हेरायटी आहे JSL 5 म्हणून. ही खरीपसाठी व्हेरायटी आहे आणि ही सुद्धा तेवढीच चांगली आहे. खरीपमध्ये रेट सुद्धा चांगला मिळतो. त्यानंतर हे सर्व ही गुणवत्ता मिळवण्यासाठी आणि उत्पादकता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक स्टॅबिलिटी द्यायसाठी, आर्थिक स्थैर्य द्यायसाठी जी कंपनीने ज्या इनपुट्स दिलेले आहेत, जे इंटरव्हेन्शन्स आपण करतो, ज्या ऍक्टिव्हिटी आपण शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांच्या शेतावर करतो, त्यामध्ये जसं बीज देणं आहे. शेतकऱ्यांना आपण प्रोप्रायटरी हाय सॉलिड बीज देतो, सीड देतो. त्यानंतर सोईंग मेथड आपण त्यांना सांगतो. जसं मागच्या याच्यामध्ये सांगितलं होतं की रेस बेड, सपाट वाफ्यामध्ये सोईंग आता कोणी करत नाही, आम्ही ते सजेस्टही करत नाही. गादी वाफ्यावर करायला सांगतो आणि ते सुद्धा मशीननी, जेणेकरून तिथे जवळजवळ 1 तासामध्ये 1 एकर सोईंग होऊ शकतं. तुमचं पुन्हा लागवडीसाठी लागणारा खर्च वाचतो, पॉवर वाचतो. त्यानंतर इरिगेशन मॅनेजमेंट, ड्रीप इरिगेशन आहे, ठिबक सिंचन आणि स्प्रिंकलर सिस्टम आहे. कांद्यासाठी पर्टिक्युलरली म्हणतो तर यामध्ये एक रेनपोर्ट सिस्टम आहे. रेनपोर्ट सिस्टमचा उपयोग बघा कसा होतो, गुणवत्ता कशी मेंटेन केली जाते. थ्रिप्सचा अटॅक कांद्यावर जास्त होतो. कांद्याचा जो बेचका असतो, जे नेक असते, त्यामध्ये हे थ्रिप्स जाऊन बसतात आणि ते तिथून निघत नाही. तुम्हाला ते थ्रिप्स जर मारायचे असतील तर त्यावर तुम्हाला कीटकनाशकाची फवारणी करावी लागते, जे बऱ्याच ठिकाणी लोक करतात, बऱ्याच ठिकाणी शेतकरी करतात. परंतु रेनपोर्ट सिस्टम ही जर तुम्ही संध्याकाळी चालवली, अगदी 1 तास जरी चालवली, तरी त्या कांद्याच्या त्या नेक मधनं ते थ्रिप्स बाहेर पडतात आणि तुम्ही तुमचं जे कीटकनाशकावर जो खर्च होणारा असतो तो खर्च तिथे वाचवू शकता. त्याचबरोबर हे एक इंटिग्रेटेड म्हणजे एकात्मिक पीक नियंत्रणाची सर्वात चांगली पद्धत आहे. कीटकनाशकाचे अंश तुमच्या कच्च्या मालामध्ये कसे येणार नाही त्यासाठी एक चांगली पद्धत आम्ही शेतकऱ्यांना सांगतो, त्यांच्याकडनं अंमलबजावणी करून घेतो. त्यानंतर एक न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे, म्हणजे खतं कसे द्यायचे, अगदी फर्टिगेशन त्यामध्ये ऑटोमेशन तुम्ही करू शकता. प्रिसिजन अगदी जेवढे खतं लागतात, म्हणजे जर एका प्लांटला जर 10 ग्रामच लागत असेल तर तुम्ही 10 ग्रामच त्या प्लांटच्या किंवा त्या रोपाच्या रूट्स जवळ तेवढे खतं देऊ शकतात. किती वेळेत द्यायचे, केव्हा द्यायचे, हे सर्व तुम्ही ठरवू शकता. क्रॉप प्रोडक्शन जसं मी सांगितलं की एकात्मिक कीट नियंत्रण सर्वात जास्त भर आम्ही देतो. बायोडायव्हर्सिटीवर भर देतो, जिथे लागवड करतो दुसऱ्या झाडांची तिथे, जेणेकरून तिथे सर्व पक्षी येतील. काही ते पक्षी सुद्धा तुमच्या त्या शेतामधले इन्सेक्ट वेचून खातात बरेचदा. आणि तशा प्रकारे तुमचं जे कीटनाशक फवारणीचं जे खर्च आहे तो कमी करतात. जसं मी सांगितलं की प्रक्रिया प्लांटमध्ये आपण बरेचसे स्टँडर्ड्स मेंटेन करतो, बरेचसे सर्टिफिकेट मेंटेन करतो. तरी शेतावर सुद्धा आपल्याला जी ग्राहक सांगतो तशा प्रकारचं त्यांचं जर स्वतःचं काही सर्टिफिकेट असेल तर ते मेंटेन करावं लागतं. जसं मी युनिव्हर्सचं एक एक्झाम्पल दिलं होतं, त्याचप्रमाणे जैन इरिगेशनने स्वतःचं असं एक स्टँडर्ड बनवलं आहे. हे जैन गॅप मी मागच्या वेळेस बोललो आहे, तर ते आपण इम्प्लिमेंट करतो. वेगवेगळे स्टँडर्ड्स आहेत, युनिलिव्हरचं आहे, तुमचं रेनफॉरेस्ट आहे, दुसरे आहेत. आणि डेमॉन्स्ट्रेशन आपण शेतकऱ्यांना देतो, शेतकऱ्यांची मीटिंग आपण करवतो, एक्सपोजर व्हिजिट्स नवीन प्लॉटला जिथे
चांगला प्लॉट असेल तर त्याला सर्वांना दाखवतो, त्यांनी कोणकोणत्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस कशा कोणत्या वेळेस इम्प्लिमेंट केल्या ते सर्व आपण शेतकऱ्यांना दाखवतो. आणि हार्वेस्टिंग करत असताना पॅकेजिंग त्यांना आपण गनी बॅग्स देतो आणि स्वतः फील्ड क्युरिंग करायला त्यांना रिकमेंड करतो. आणि असं हे गुणवत्तेचं प्रोड्यूस मग शेतकरी आपल्याला आपल्या फॅक्टरीमध्ये आणून पोहोचवतो. त्याचप्रमाणे जैन गॅपमध्ये या किट्स, पुस्तकं आणि जवळजवळ प्लॅन आपण पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स म्हणजे जे ॲप्रॉन आहे, स्प्रेइंग करताना कामगाराला इजा होऊ नये, कामगाराला फूड पॉइझनिंग होऊ नये म्हणून आपण हे PPE देतो, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स देतो. त्याचबरोबर पेस्टिसाइड कीटकनाशक ठेवायसाठी पेटी सुद्धा देतो ज्याला लॉक अँड की असते, जेणेकरून कोणी त्याचा गैरफायदा घेऊ नये आणि संभाव्य दुर्घटना टळेल. सायनेज सुद्धा काही वेळेस देतो. फर्स्ट एड किट सुद्धा देतो, जेणेकरून शेतावर जर कोणाला काही जखम झाली तर तिथल्या तिथे फर्स्ट एड ते करू शकतात. रेकॉर्ड्स जसं मी सांगितलं होतं की प्रत्येक गोष्टीची हे रेकॉर्ड करतात, डॉक्युमेंट करतात. ते रेकॉर्डचं पुस्तक सुद्धा आपण शेतकऱ्यांना देतो. हे त्याचप्रमाणे कांदा लागवडीसाठी एक उदाहरण म्हणून कांदा लागवड देतोय, तसंच आपण केळीचं सुद्धा करतोय, तसंच आपण मसाल्याचं सुद्धा करतोय, आंब्याचं सुद्धा करतोय. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण हे प्रत्येकाला बुकलेट देत असतो, एक पुस्तक देतो, जेणे त्या लँग्वेजमध्ये, जर मराठी महाराष्ट्रातील असेल तर मराठी भाषेमध्ये देतो, गुजरातचं असेल तर गुजराती भाषेमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये असेल तर तेलुगू भाषेमध्ये हे सर्व ट्रान्सलेट करून आपण अशा प्रकारची माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत असतो. प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येक ग्रोईंग एरियामध्ये कंपनीने ॲग्रोनॉमिस्ट आहेत आणि कंपनीचे ॲग्रोनॉमिस्ट हे प्रत्येक शेतावर आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी व्हिजिट करतात. ही मेथोडॉलॉजी जी आपण वापरतो शेतकऱ्यांना, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये सुरुवातीला सर्वांची प्रत्येक गावामध्ये जाऊन जे इंटरेस्टेड शेतकरी असतात त्यांची आपण मीटिंग घेतो, त्यांना पूर्ण पॉलिसी समजावून सांगतो, त्यांना प्रत्येक गोष्टीचं नॉलेज देतो, इन्फॉर्मेशन देतो. आणि हे आपण प्रत्येक पिकामध्ये करतो. हे तर कांद्याचं एक उदाहरण म्हणून सांगतोय, परंतु आंब्यामध्ये सुद्धा आपण करतो, केळीमध्ये सुद्धा करतो, मसाल्याच्या पिकांमध्ये, हळदीमध्ये, अद्रकमध्ये आणि चिलीच्या फार्मरला सुद्धा, शेतकऱ्यांना सुद्धा आपण ही माहिती देतो. त्यानंतर जी लागवड करायची असते तर हे गादी वाफे कसे तयार करायचे, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आपण त्यांना शेतावर जाऊन देतो. जसं सोईंग मी म्हटलं होतं की तुम्ही सीड सोईंग बीज सुद्धा डायरेक्ट मशीनरी लागवड करू शकता. तर याचा हा फोटो इथे एक दिलेला आहे शेवट या कोपऱ्यामध्ये, त्याचंही आपण सर्वांना मार्गदर्शन करतो. एक्सपोजर व्हिजिट, जिथे प्लॉट चांगला असेल, कोणाला काही कळत नसेल, समजत नसेल तर ते आपण दाखवतो. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दुसऱ्याच्या शेतावर लागवड केलेला, तिथं ज्या पिकाची वाढ झालेली आहे, त्यांचं उत्पादन, त्यांची उत्पादकता, त्यांचं जे मॅनेजमेंट आहे ते आपण त्यांना, प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर घेऊन जाऊन त्यांना ते दाखवत असतो, जेणेकरून त्यांचा सुद्धा विश्वास बसेल. हेच इरिगेशन, ड्रीप इरिगेशन म्हणा किंवा स्प्रिंकलर म्हणा, मी जसं मगाशी बोललो होतो की मायक्रो स्प्रिंकलर, इम्पोर्ट स्प्रिंकलर, याबद्दल सुद्धा आपण सर्वांना ट्रेनिंग देतो. ॲग्रोनॉमिस्टला ट्रेनिंग देतो. जे नवीन जे रिसर्च आपले इथले सायंटिस्ट करत असतात कंपनीमध्ये, ते सुद्धा हे जे एक्सटेन्शनिस्ट आहे, आपले ॲग्रोनॉमिस्ट आहे, त्यांना सुद्धा आपण ट्रेनिंग देतो आणि ते इंटर्न्स मग ते शेतकऱ्यांना ट्रेनिंग देतात. आणि हे सर्व शेतावर, जसं आता इकडे बघितलं सेफ्टी बोर्ड, हे प्रत्येकाला आपण दाखवत असतो, जेणेकरून ते शिकतील. जसं आता कोरोनाच्या संक्रमण काळामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघतायत की हात कसे धुवायचे हे आता प्रत्येकाला माहीत झालेलं आहे. हे आम्ही मागच्या 10 वर्षापासून, 20 वर्षापासून शिकवतोय शेतकऱ्यांना की हात कसे धुवायचे, कीटकनाशक स्प्रे केल्यानंतर कशी काळजी घ्यायची, म्हणजे कीटकनाशक हँडल करताना, स्टोअर करताना, फवारणी करताना काय करायचं, उरलेलं कीटकनाशक टाकायचं कुठे, जर एखाद्या वेळेस जास्त पाऊस आला असेल, स्लोप जास्त असेल तर तुमची माती कशी कॉन्झर्व करायची, मातीचं सॅम्पल कसं घ्यायचं, पाण्याचं सॅम्पल कसं करायचं, हे आम्ही 20 वर्षापासून, मागच्या 25 वर्षापासून जेव्हा ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुरू झाली तेव्हापासून आम्ही सर्वांना शिकवतोय. त्यानंतर हे कस्टमरचं ऑडिट आहे. ग्राहक, मी जर सांगितलं की ग्राहकाला जे पाहिजे ते आपल्याला प्रक्रियेच्या उत्पादनामध्ये द्यावं लागतं. ते ग्राहक सुद्धा, ते बाहेरच्या देशातले का असं ना, जसं म्हणजे 40 देशामध्ये आपले प्रक्रिया उत्पादन जातात, त्या प्रक्रिया उत्पादन घेणारे 40 देशामधले जे ग्राहक आहेत ते सर्व इथे येतात, ते शेतावर सुद्धा जातात आणि तिथे ते प्रत्येक गोष्ट चेक करतात, ऑडिट करतात. त्यानंतर
जी सिस्टम आहे, म्हणजे काढणी झाल्यानंतर त्याचं कांद्यामध्ये पर्टिक्युलरली त्याला क्युरिंग म्हणतात, म्हणजे त्याला सुकवला जातो जेणेकरून त्याचं जे नेक आहे हे थोडंसं कडक बनेल, थोडंसं थीन बनेल, बारीक बनेल, आणि त्यातून ते यासाठी सुद्धा आवश्यक आहे की तिथं मायक्रोबियल कॉन्टिन्युएशन होणार नाही, कुठलं बॅक्टेरिया त्यामध्ये एंट्री करणार नाही, प्रवेश करणार नाही. आणि आपल्या ॲग्रोनॉमिस्ट प्रत्येक शेतकऱ्याला हे सांगत असतात. ही प्रोक्युरमेंट पॉलिसी आहे कांद्याच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगसाठी. अशाच प्रकारची प्रोक्युरमेंट पॉलिसी ही प्रत्येक पिकांमध्ये आपण इम्प्लिमेंट करतो, ज्यामध्ये एक कांद्यासाठी स्पेसिफिकली एक मिनिमम सपोर्ट प्राइस आम्ही सुरुवातीलाच डिक्लेअर करतो. आणि ज्या दिवशी जर कांदा घ्यायचा असेल त्या दिवशी जर त्या लोकल एरियाच्या मार्केटमध्ये जर रेट जास्त असेल, जो आम्ही मिनिमम सपोर्ट प्राइस डिक्लेअर केलाय त्यापेक्षा जर मार्केट रेट जास्त असेल तर तो मार्केटचा सरासरी काढून तो जास्त भाव, 2 पैकी जास्त भाव जो असतो तो आम्ही शेतकऱ्याला देतो, जेणेकरून आम्हाला ज्याच वेळेस अश्युअर्ड क्वांटिटी मिळते त्यावेळेस शेतकऱ्याला सुद्धा मार्केट रेट मिळतो जो जास्त असतो. आणि त्यामुळेच हे एक विन विन मॉडेल म्हणून नावारूपास आलेलं आहे. शेतकरी स्वतःच्या कॉस्टनी हे सर्व उत्पादित केलेलं उत्पादन जो आहे, जो कच्चा माल आहे, तो कंपनीमध्ये जळगावला आणून देतात आणि त्यानंतर इथे मग इलेक्ट्रॉनिक वेइंग बॅलन्सवर त्याचं वजन होतं आणि RTGS शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले जातात. आता दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे आता ही सर्व लागवड करत असताना प्रत्येकाला, म्हणजे शेतकऱ्याला पर्टिक्युलरली क्रॉप लोन पाहिजे असतं, काही लोकांना, काही शेतकऱ्यांना टर्म लोन सुद्धा पाहिजे असतं, जेणेकरून ते काही गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. म्हणजे हे करायसाठी आपण बऱ्याचशा बँकेसोबत ट्रायपार्टी अग्रीमेंट सुद्धा केलेले आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचं पीक कर्ज लवकरात लवकर मिळेल. आणि ते पीक कर्ज जे आहे ते जेव्हा शेतकरी कंपनीला माल, उत्पादन केलेला माल जेव्हा आणून विकतो, त्या विकलेल्या पैशामधनं, त्या पेमेंटमधनं त्या बँकेचं पेमेंट सुद्धा केलं जातं. अशी साधी सोपी पद्धत शेतकऱ्यांना क्रॉप लोन आणि टर्म लोन मिळवून देण्याकरता कंपनीने सुरू केलेली आहे. सर्वात महत्वाचं आणखी हे सर्व करत असताना अगदी लागवडीपासून, अगदी पहिल्या मीटिंग पासून शेतकऱ्याच्या डिटेल्स घेण्यापासून प्रत्येक गोष्ट ही डिजिटल रेकॉर्डिंग करतो. म्हणजे मोबाईल जो असतो, प्रत्येकाकडे आता स्मार्टफोन आहे, त्यामध्ये एक ऍप आम्ही डेव्हलप केलेलं आहे ज्याला जैन अॅग्रो सर्व्हिसेस म्हणून नाव दिलेलं आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रत्येक डिटेल्स तिथे असतात. केव्हा लागवड केली, कसं सेट टाकलं, काय त्याला सीड ट्रीटमेंट केली, सर्व गोष्टी तिथे त्यामध्ये रेकॉर्डिंग केल्या जातात, सर्व गोष्टी तिथे नमूद केल्या जातात, जेणेकरून त्याचा डेटा हा 3 वर्ष मेंटेन करावा लागतो. जेणेकरून आम्ही मसराच्या मध्ये बोललो होतो की ॲलर्जन फ्री असायला पाहिजे, म्हणजे त्याचं काही कुठल्या गोष्टीपासून त्याला संक्रमण व्हायला नकोच, कुठल्या गोष्टीपासून त्याला काही अपाय व्हायला नको, कच्च्या मालाला अपाय व्हायला नको, जेणेकरून प्रक्रिया करताना सुद्धा ते संक्रमण तिथे होणार नाही. म्हणून हा 3 वर्षाचा 2 वर्षाचा डेटा जो असतो प्रत्येकाचा हा मेंटेन करणं, सुरक्षित ठेवणं फार महत्वाचं असतो, जेणेकरून तुमच्या एका प्लॉटमध्ये, इथे जे 2 फोटो तुम्ही बघतायत, एकामध्ये त्या 5-6 प्लॉटचा एक मॅप आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये एक GPRS एक सॅटेलाइट इमेज आहे, ज्यामध्ये कुठल्या एरियामध्ये काय लावलेलं आहे हे माहीत पडतं, हे दिसतं तिथे. आणि हे सर्व मेंटेन करत असताना इव्हन शेतकरी सुद्धा या ऍपचा पुढे जाऊन उपयोग करू शकतात. तुमच्याकडे तुमचं शेत जर तुम्ही जिओ टॅग केलं, म्हणजे तुम्ही जर त्याला जिओ टॅगिंग केलं, तुमच्या शेताच्या बाउंड्रीनी चालत गेले, तर तुमचं एकरी सुद्धा तिथे मिळेल. प्रत्येक शेतामध्ये कुठल्या भागात काय, कशा प्रकारचं उत्पादन आहे, कुठल्या भागात कुठलं पीक लावलेलं आहे हे सुद्धा मिळेल. आणि तुमचं उत्पादन किती झालेलं आहे, केव्हा तुमचा माल रेडी होतोय आणि केव्हा कापणी होणार आहे आणि केव्हा तुम्ही ते फॅक्टरीमध्ये पाठवणार आहे, त्याचा रेट तुम्हाला काय मिळणार आहे हे सुद्धा तुम्ही या मोबाईल ऍपचा उपयोग करून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तुम्ही वापरू शकणार आहात. त्यामुळं सर्वांसाठीच त्याचा फायदा होईल. आता काही बाहेरच्या काही संस्थांनी, मी जसं हार्वर्ड बिझनेस स्कूलचं नाव घेतलं होतं, तसं हिस्टन नावाची एक फ्रान्सची संस्था आहे, त्यांनी या सर्व गोष्टींचा अभ्यास केला की कशा प्रकारे ही लागवडपासून प्रक्रिया उत्पादनापर्यंत ही चेन कशी चालते आणि ही विन विन कशी आहे. बरेचसे तुमचे जे दुसरे प्रॉडक्ट आहेत ते सुद्धा तुम्ही कसे घेतात. त्यांनी जे लिहिलं आहे ते तुमच्या स्क्रीनवर इथं दिसत आहे की जैन रिचेस टू 100% कम्प्लायन्स इन कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, म्हणजे 100% आपण जे कस्टमर सांगतात तशा प्रकारचं आपण अंमलबजावणी करतो आणि तशा प्रकारचं त्यांना आपण कच्चा माल विकत घेऊन त्यांना प्रक्रिया करून त्यावर प्रक्रिया केलेलं उत्पादन आपण त्यांना देतो. त्याचबरोबर शेतकऱ्याला कसा फायदा होतो हे सुद्धा त्यांनी इथे नमूद केलेलं आहे. म्हणजे ठिबक सिंचन म्हणा, त्यानुसार त्यापासून जवळजवळ 50 ते 200%
हे उत्पादन शेतकऱ्यांचं वाढलेलं आहे असं त्यांनी इथे लिहिलं आहे. त्याचबरोबर पिकाचं जे ड्युरेशन आहे, जसं इथे उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की बनानाचं म्हणजे 12 महिन्यामध्ये पीक तयार होतं, जे ज्याला सकारपासून जे कंद जे म्हणतात, कंदापासून ज्याला 18 महिने लागतात ते 12 महिने जातात किंवा ते 10 महिन्यामध्येच येतं. तसंच कांद्याचं सुद्धा जे पीक आहे, तुम्ही जर नर्सरी करून पुनर्लागवड जर केली तर ती त्याला 6 महिने लागतात. परंतु शेणच्या सिस्टमनुसार जर केली, डायरेक्ट जर सोईंग केलं तर ते 4 महिन्यामध्ये पीक ते येतं. 2 महिने शेतकऱ्यांचे वाचतात. 2 महिन्यामध्ये शेतकरी शेतीचं स्टरलायझेशन, सोलरायझेशन करू शकतात जर उन्हाळ्याचा पीक असेल, उन्हाळ्याचा पिरियड असेल तर. आणि जर नसेल तर ते दुसऱ्या पिकासाठी सुद्धा लागवडीची तयारी त्या 2 महिन्यामध्ये करू शकतात. तसंच मायक्रो इरिगेशन म्हणजे ठिबक सिंचन, स्प्रिंकलर सुद्धा तुम्ही वापरू शकता खतं देण्यासाठी. पण जर जास्त क्लोज स्पेस क्रॉप नसेल तर त्याला ठिबक सिंचना थ्रू विद्राव्य खत आपण देऊ शकतो आणि त्यातून 30 ते 40% खतांचं सेव्हिंग झालेलं आहे असं या हिस्ट्रा नावाच्या या ऑर्गनायझेशननी नमूद केलेलं आहे त्यांच्यामध्ये. त्याचप्रमाणे शेतकऱ्याचं इन्कम कसं वाढतं, म्हणजे 2 एकरमधून शेतकरी जवळजवळ $500 ते $4,000 उत्पन्न घेतो. म्हणजे 500 म्हणजे जवळ 35-40 हजार रुपये ते जवळजवळ 2.5 म्हणजे 2,80,000 रुपये. कांद्यासाठी त्यांनी फक्त हे नमूद केलेलं आहे. बाकी दुसऱ्या पिकांमध्ये तर भरघोस उत्पन्न येतं. कांदा हे शॉर्ट ड्युरेशन क्रॉप आहे. म्हणजे जवळजवळ 3 लाख रुपयापर्यंत सुद्धा कांद्याचं उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे. त्यामधनं सेव्हिंग सुद्धा त्यांनी दाखवलेली आहे इथे किती होते ते. त्याचाच इम्पॅक्ट आणखी दुसऱ्या फिक्की नावाची जी आपली संस्था आहे भारतामधली, त्यांनी सुद्धा याचं केलेलं आहे की त्यांनी कांद्यामध्ये जवळजवळ 2008 मध्ये 7-7.5 मेट्रिक टन पर एकर जे उत्पादन होतं, उत्पादकता होती शेतकऱ्यांची, ती 10 टनावर कशी गेली 12-13 मध्ये ते दाखवलेलं आहे यामध्ये. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचं त्यांनी परसेप्शन विचारलेलं आहे. परसेप्शन म्हणजे शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत, त्यांना काय जास्त चांगलं वाटतं. तर त्यांना बरेचसे शेतकरी जे आहेत म्हणजे जवळजवळ 100% शेतकऱ्यांनी हे सांगितलं आहे की जी जैनच्या ज्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस आहेत, ज्या अगदी एकाच म्हणजे इंटिग्रेटेड पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस ज्याला आपण म्हणू, म्हणजे बीज सीड पासून ते अगदी फायनल प्रॉडक्ट पर्यंत ते जे नॉलेज देतात, ते जे शेतावर जाऊन सांगतात, ते त्यांना सर्वात जास्त भावलं की सर्वात जास्त चांगलं वाटतं आणि त्यामुळे त्यांचा सर्वात जास्त फायदा झालेला आहे. हे आपले मी आधी सुद्धा सांगितलं की फोकस क्रॉप आहे महाराष्ट्रामध्ये. स्पेसिफिकली केळी आहे, पांढरा कांदा आहे. केळी तर आपण आता फ्रेश ताजी केळी सुद्धा एक्सपोर्ट करायला सुरुवात केलेली आहे मागच्या 3 सीझन पासून. वेबिनार हा प्रक्रिया उत्पादनासाठी असल्यामुळे प्रक्रिया उत्पादनाला लागणारा कच्चा माल शेतकऱ्याकडनं डायरेक्ट कसा परचेस करता येईल, कसा घेता येईल, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून आणि आणखी वेगवेगळ्या माध्यमातून आपले सर्व नॉर्म्स शेतावर इम्प्लिमेंट करून त्या बाबतीमध्ये असल्यामुळे मी आज फ्रेश एक्सपोर्ट बद्दल बोलणार नाही. कदाचित आपण एखाद्या वेगळ्या वेबिनारमध्ये सर्व टॉपिक्स कव्हर करू, सर्व फळे कव्हर करू फ्रेश एक्सपोर्टसाठी स्पेसिफिकली. परंतु हे आपले हे फोकस क्रॉप आहे. तसं केळी आहे, पांढरा कांदा आहे, थोडाफार प्रमाणात आपण लाल कांदा सुद्धा घेतो, आंबा आहे, महाराष्ट्रामधनं हापूस घेतो, केसर जर कुठं असेल, कुठे लागवड होत असेल जास्त प्रमाणात तर केसर सुद्धा आपण घेतो. तोतापुरीची लागवड महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी करायला काही हरकत नाही. स्ट्रॉबेरी महाबळेश्वर मधून आपण डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं घेतो 100%. केळी 100% डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं घेतो. ऑरेंज, स्वीट ऑरेंज, जैन स्वीट ऑरेंजचं उत्पादन जळगाव मधल्या काही शेतकऱ्यांकडनं आपण घेतोय. परंतु नागपूर आणि अमरावतीकडच्या तिथे आता सध्या पहिलं किंवा दुसरं वर्ष आहे तिथे लागवड सुरू व्हायला. आणखी त्याला 2 वर्ष वेळ लागेल. हळद, अद्रक आणि मिरची जळगाव, धुळे, नंदुरबार या भागामधनं आपण घ्यायला सुरुवात केलेली आहे मागच्या 2 वर्षापासून. त्याबद्दल थोडं आपण बघूयात. याचे सर्वांचे स्पेसिफिकेशन काय पाहिजे, म्हणजे जी प्रक्रिया उत्पादन विकत घेणाऱ्या कस्टमरला काय पाहिजे. फॉर एक्झाम्पल कोका कोलाला काय पाहिजे किंवा मॅकडोनाल्डला काय पाहिजे किंवा युनिलिव्हरला काय पाहिजे, त्या प्रक्रिया उत्पादनात काय पाहिजे. तर हे मी आधी सांगितलेलंच आहे की पेस्टिसाइडचा कमी वापर व्हायला पाहिजे, बॅन पेस्टिसाइड वापरायला नको, जे रजिस्टर पेस्टिसाइड आहे तेच वापरायला पाहिजे. ऑर्गॅनिक सेंद्रिय जर कच्चा माल मिळत असेल तर तो सर्वात चांगला, त्याचा प्रक्रिया करायला आपण प्राधान्य देणार.
वर्करची हेल्थ, हायजीन, स्वच्छता सर्व इम्प्लिमेंट करायला पाहिजे. त्याचबरोबर स्ट्रिक्ट जे नॉर्म्स आहेत, ॲलर्जन्स जे आहेत, फॉर एक्झाम्पल ग्लुटेन नावाचं एक ॲलर्जीन आहे ज्याच्यापासून ग्राहकाच्या किंवा कन्झ्युमरच्या आरोग्याला नुकसान होऊ शकतं. ते नसायला पाहिजे. ते गव्हाचं जे शेत असतं, ज्या गव्हाच्या लागवडीनंतर जर तुम्ही कुठल्या मसाल्यांचं जर लागवड त्या शेतामध्ये जर घेतलं तर तिथे ग्लुटेनचं कॉन्टॅमिनेशन होऊ शकतं. ग्लुटेनचं त्या कच्च्या मालामध्ये संक्रमण होऊ शकतं. त्याचबरोबर अफ्लाटॉक्सिन नावाचं हे एक बुरशी आहे जी जेव्हा आपण हिरवी मिरची किंवा लाल मिरची जेव्हा त्यामध्ये मॉइश्चर असतं, हार्वेस्टिंग केल्यानंतर, काढणी केल्यानंतर त्याला आपण सुकवायसाठी ठेवतो. बरेचसे शेतकरी सनड्राईंग करतात, म्हणजे सूर्याच्या प्रकाशामध्ये त्याला सुकवतात. त्यावेळेस जे मॉइश्चर खाली असतं, जे ग्राउंडला असतं, ताडपत्री टाकून वगैरे त्यावर मिरची टाकतात आणि नंतर ते सुकवतात. तर ते ताडपत्री आणि मिरचीच्या मध्ये जे मॉइश्चर तिथं अक्युमुलेट होतं तिथं आणि काही प्रमाणात या मिरचीवर सुद्धा ही बुरशी निर्माण होते. आणि ती बुरशी जर व्यवस्थित परत ड्राय झाली नाही, त्याला ट्रीटमेंट केली नाही, तर ती मिरची जर डायरेक्ट प्रक्रिया झाली तर ते बुरशी जवळजवळ प्रक्रिया केलेल्या त्याच्या मिरचीच्या पावडरमध्ये सुद्धा जाते आणि पर्यायाने ती जी ग्राहकाला त्याचं संक्रमण होऊ शकतं, ग्राहकाच्या आरोग्याला त्याचा अपाय होऊ शकतो. म्हणून अफ्लाटॉक्सिन सुद्धा हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर बरेचसे जे आणखी ॲलर्जीन्स जे आहेत ते मी थोड्या पुढे आणखी सगळं सांगेलच की दुसऱ्या पिकांमध्ये, हळदीमध्ये काय असायला पाहिजे किंवा आणखी कुठले ॲलर्जीन्स आहेत ज्यापासून आपल्याला थोडं दूर राहायला पाहिजे किंवा त्या शेतामध्ये मसाल्यांचं उत्पादन आपण घ्यायला नको. ट्रेसेबिलिटी, जसं मी सांगितलं की लागवडीपासून शेवटी कस्टमर ते प्रक्रिया प्रॉडक्ट खालीपर्यंत सर्व जे डॉक्युमेंट्स असायला पाहिजे. त्याचं प्रत्येक ठिकाणी कुठलं उत्पादन कोणत्या शेतातून आलं होतं त्याचा मागोवा आपण घेता आला पाहिजे, असे सिस्टम आपल्याला पाहिजे. ऑथेंटिसिटी म्हणजे जे आहे तेच आपल्याला तिथे द्यायला पाहिजे. तेवढा विश्वास आपण तो निर्माण केला गेला पाहिजे. परत आणखी जे प्लांट लेवलला मी सांगितलं की कशा प्रकारची सिस्टम असायला पाहिजे ती आपल्याकडे आहे. ती अडचण नाही, काही प्रॉब्लेम नाही. कच्चा माल आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक उत्पादन करावं लागेल. कच्चा मालामध्ये थोडी जास्त काळजी आपल्याला घ्यावी लागेल. हे मी आत्ताच सांगितलं की हे सुद्धा याचा शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होईल, नक्कीच फायदा होईल, प्रत्येकाला फायदा होईल. हे सांगितलं की फार्म ऑडिट बद्दल सांगितलं की ग्राहक जो प्रक्रिया केलेलं उत्पादन घेतो तो शेताचं ऑडिट करतो, प्लांटचं ऑडिट करतो, मधले जे काही वाहतुकीसाठी वापरणारे जे ट्रक्स असतील त्याचं सुद्धा ऑडिट करतो, प्रत्येक गोष्टीचं ऑडिट करतो. आणि त्याला जर वाटतं की त्यांच्या सिस्टममध्ये आपली सिस्टम बसू शकते, कंप्लाय करू शकते, तरच ते आपल्याकडनं प्रक्रियायुक्त उत्पादन घेतात, अन्यथा नाही. हे थोडं डायरेक्ट प्रोक्युअरमेंटचं इथे थोडं सांगतो की आम्ही आतापर्यंत किती आणि काय कोणकोणते पिकं घेतलेले आहेत, डायरेक्टली बाय केलेले आहेत, परचेस केलेले आहेत, कोणकोणत्या एरियामध्ये किती शेतकऱ्यांसोबत काम केलेलं आहे. जसं कांदा आहे, सर्वात जास्त जवळजवळ 5,000 शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचलेलो आहे प्रत्येक सीझनमध्ये. रबीमध्ये 5,000, खरीपमध्ये जवळजवळ 1,000-1,000 शेतकऱ्यांसोबत आपण काम करतो. आणि जवळजवळ टोटल दोन्ही मिळून जर आपण रबी आणि खरीप म्हटलं तर 7,500 ते 8,000 एकरपर्यंत आपण याची लागवड करून घेतो दरवर्षी. आणि हे जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा आणि एमपीतल्या खंडवामध्ये सुद्धा आहे. बनाना जे आहे, केळी जी आहे, जवळजवळ 400 शेतकऱ्यांसोबत मागच्या वर्षी काम केलंय आणि जवळजवळ 1,800 एकरमध्ये आपण काम केलंय. जवळजवळ 50,000 मेट्रिक टन केळी जी आपण प्रोसेस करतो ती जवळजवळ 100% केळी ही आपण डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं खरेदी करतो. ही मुख्यत्वे जळगाव जिल्ह्यामधूनच आपण घेतो. आंबा आपण रत्नागिरी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्रापुरतं मर्यादित, परंतु तोतापुरी वगैरे आपण आणि कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमधून सुद्धा तोतापुरी घेतो. तो चित्तूरला जास्त प्रमाणात प्रक्रिया होतो, जळगावमध्ये सुद्धा होतो. गुजरातमधल्या वलसाडमधून आपण हापूस घेतो, तिथून केसर सुद्धा घेतो. नागपूर संत्रा जो आहे तो अमरावती, नागपूर, मोसंबी औरंगाबाद थोडंफार प्रमाणात कमी आहे, ते वाढवायचं आहे. स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वर मधून घेतो, गार्लिक मंदसौर मधून घेतो आणि नंतर जे अद्रक आणि चिली हे नंदुरबार, जळगाव आणि महाराष्ट्रातले जे कोणी इंटरेस्टेड एरिया असेल, जसं मागच्या वेळेस एक क्वेरी होती हिंगणघाट, वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट तालुक्यामधली, तिथे एक FPO आहे, ते मसाल्याचे पिकं घेऊ इच्छितात तर ते सुद्धा जुळू शकतात. उस्मानाबादमध्ये तुळजापूर तालुक्यामधलं एक FPO फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन होतं, ते सुद्धा जुळू इच्छितात. त्याचबरोबर टर्मरिक, हळद ही मागच्या वर्षी आम्ही अचलपूर तालुक्यात, अचलपूर जिल्हा अमरावती इथल्या एक FPO कडून डायरेक्ट
परचेस केलं आहे, डायरेक्ट विकत घेतलेलं आहे. अशा प्रकारचे हे मसाल्याची पिकं सुद्धा आता हळूहळू कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगनी करणार, ज्यामध्ये आम्ही सीड म्हणजे जर हळद असेल तर त्याचं बियाणं आम्ही देणार, अद्रक असेल त्याचं बियाणं देणार, मिरचीचं बियाणं देणार. ज्या पद्धतीची जी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पांढऱ्या कांद्यामध्ये अंमलबजावणी केलेली आहे 20 वर्षापासून, त्याच प्रकारची कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची अंमलबजावणी ही मसाल्याच्या पिकांमध्ये सुद्धा करणार. आणि फळांच्या पिकामध्ये जसं आहे आंबा आहे, केळी आहे, यामध्ये स्ट्रॉबेरीमध्ये सुद्धा करतोय आणि ती त्याला आणखी वाढवणार. त्यामुळे जे इंटरेस्टेड शेतकरी असतील त्यांनी विचार करायला काही हरकत नाही, त्यांनी लागवड करायला काही हरकत नाही, त्यांनी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये संपर्कामध्ये येण्यास काहीही हरकत नाही. जेवढ्या लवकर शक्य होत असेल तेवढ्या लवकर त्यांनी संपर्क करायला पाहिजे. त्यानंतर डायरेक्ट प्रोक्युअरमेंट हा थोडा एक डेटा आहे, थोडासा म्हणजे एक थोडं अंडरस्टँडिंग डेव्हलप होईल, थोडं माहिती पडेल की कंपनीने आतापर्यंत शेतकऱ्याकडनं डायरेक्टली किती परचेस केलेलं आहे. पांढरा कांदा मागच्या वर्षी 2017-18 मध्ये 75,000 मेट्रिक टन, एक अप्रॉक्सिमेट फिगर मी सांगतोय. केळी जवळजवळ 30,000 मेट्रिक टन केलेली आहे, आंबा जवळजवळ 20,000 मेट्रिक टन, स्ट्रॉबेरी जवळजवळ 1,000-1,000 मेट्रिक टन आणि मसाल्याची पिकं सुद्धा जवळजवळ 5,000-6,000 मेट्रिक टन. नवीन प्लांट असल्यामुळं थोडं कमी आहे, परंतु ते वाढणारच. एक थोडंसं एक इथं लक्षात घेण्यासारखं असं आहे की आंबा जैन फार्म फ्रेश हे जवळजवळ दरवर्षी 1.5 लाख मेट्रिक टन एवढा प्रोसेस करतात, एवढे प्रक्रिया करतो आणि त्यामधला फक्त 20,000 मेट्रिक टन आपण शेतकऱ्यांकडनं डायरेक्ट घेऊ शकतोय. शेतकऱ्यांनी पुढे यायला पाहिजे, शेतकऱ्यांनी डायरेक्ट कंपनीला माल विकला पाहिजे, डायरेक्टच मिडलमॅन किंवा मार्केटमध्ये न जाता. तर हे 1.5 लाख आणि 20,000 जवळ 1,30,000 मेट्रिक टन एवढी मोठी गॅप आहे जी शेतकऱ्यांनी भरून काढायची आहे. तर ती सध्या म्हणजे एवढा मोठा आंबा आपण महाराष्ट्रातून घेत नाही. अर्थातच हे कर्नाटका, तामिळनाडू, आंध्र प्रदेश तिथे सुद्धा एक म्हणजे मँगो उन्नती नावाचा एक प्रोजेक्ट सुरू आहे. जसं संत्रा उन्नती आहे अमरावती आणि नागपूरमध्ये, तसंच तिकडे तिन्ही स्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात कोकाकोला सोबत मँगो उन्नती नावाचा प्रोजेक्ट सुरू आहे. तिथे सुद्धा डायरेक्ट बायबॅक आणि पूर्ण जवळजवळ 100% मँगो हा शेतकऱ्याकडनं घेण्याचा कंपनीचा मानस आहे. केळी आपण घेतोय, जेवढी प्रक्रिया करतो तेवढं शेतकऱ्यांकडून डायरेक्टली घेतो, पांढरा कांदा घेतो. त्याचप्रमाणे मसाल्याचे पिकं आणि दुसरे सुद्धा जे आहे कच्चा माल तो सर्व शेतकऱ्यांनी डायरेक्टली कंपनीला कसं विकता येईल, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कसं करता येईल हा विचार करून पुढचा प्लॅन करायला पाहिजे. डायरेक्ट प्रोक्युरमेंट जसं मी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचं उदाहरण दिलं तर त्यामध्ये काही इसेन्शियल्स आहेत. जसं कस्टमर जो आपला बायर आहे, जो ग्राहक आहे, तो प्रत्येक सिस्टम त्याचे स्टँडर्ड्स हे शेतामध्ये इम्प्लिमेंट करायचा विचार करतो, शेतामध्ये इम्प्लिमेंट किंबहुना सांगतो किंवा कंपल्सरीली इम्प्लिमेंट करा असंच सांगतो. त्यानुसारच आपण जैन गॅप जे ग्लोबल गॅप च्या बेसिसवर आहे ते आपण जैन गॅप डेव्हलप केलं होतं. त्याचप्रमाणे आपण युनिलिव्हरचे स्टँडर्ड्स आपण आपल्या शेतामध्ये इम्प्लिमेंट करतो कांद्यासाठी, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये इम्प्लिमेंट करतो कांद्यासाठी. त्याचप्रमाणे कोकाकोलाचे जे स्टँडर्ड्स असतील ते आपण आंब्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर इम्प्लिमेंट करतो, केळीमध्ये सुद्धा इम्प्लिमेंट करतो जैन गॅप. आणि बरेचसे ग्राहक हे सेंद्रिय प्रक्रिया केलेले उत्पादनं आणि सेंद्रिय कच्चा माल सुद्धा मागत असतात. परंतु सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला कच्चा माल मिळणं सध्या तरी कठीणच वाटतंय. त्याबद्दल आणखी काम करायला पाहिजे. कंपनी त्याबद्दल सर्वात जास्त प्रिफर केलं जातं, मागितलं जातं. सध्या तरी एकात्मिक कीड नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु ते थोडे तोडके पडत आहे. ट्रेसेबिलिटीचा थोडा विषय आहे, ट्रेसेबिलिटी थोडी कमी होते. त्यामुळं कंपनी सुद्धा काही रिझनेबल स्टेप्स घेत आहे, काळजी घेत आहे आणि यामध्ये कच्चा माल जास्तीत जास्त प्रमाणे ट्रेसेबल IPMचा म्हणा, एकात्मिक कीड नियंत्रणानुसार केलेला म्हणा किंवा जैन गॅपची अंमलबजावणी करून केलेला म्हणा, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून आणि तो डायरेक्टली बायबॅक करण्याचा कंपनीचा मानस आहे. मी जसं म्हटलं होतं की ॲलर्जीज, ज्यामुळं ग्राहकाला तुमचं प्रक्रिया उत्पादन खाऊन ग्राहकाला त्याच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतं, असे हे ॲलर्जन्स जे आहेत, असे हे जे संक्रमण होणारे जे पदार्थ आहेत ते त्यापासून प्रत्येक मसाल्याचे पिकं म्हणा किंवा दुसरे फळं आणि भाजीपाले सुद्धा हे त्याच्याबद्दल काळजी घ्यायला पाहिजे.
आणि हे त्यामध्ये यायलाच नको, त्याचं संक्रमण या कच्च्या मालामध्ये व्हायला नको, जेणेकरून ते प्रक्रिया केलेल्या उत्पादनामध्ये सुद्धा जाणार नाही. तर मी एक सांगितलं होतं की ग्लुटेन जे आहे एक ॲलर्जन, ते गव्हामध्ये असतं, तुमच्या ओट्समध्ये असतं, बार्लीमध्ये असतं. ओट्स बार्ली आपल्याकडे जास्त होत नाही, पण गहू हा साधारणतः घेतला जातो. प्रत्येक नाही, पण बरेचसे जे शेतकरी आहेत ते रबी सीझन मध्ये गहू घेतात, आणि गहू घेतलेल्या शेतामध्ये जर तुम्ही या मसाल्याच्या पिकाची जर लागवड केली तर तिथून हे ग्लुटेन नामक ॲलर्जन जे आहे तुमच्या कच्च्या मालामध्ये जायचं चान्स जास्त असतो. जसं आपण म्हणतो की कोरोनामध्ये जर तुम्ही मास्क लावला नाही, पुढच्यानी सुद्धा मास्क लावला नाही, आणि तो जर कोरोनाग्रस्त असेल, त्याने जर तो जर शिंकला किंवा खासला, कफ त्याच्यामध्ये असेल आणि नंतर खोकला, तर ते संक्रमण तुम्हाला सुद्धा ट्रान्सफर होऊ शकतं. तसंच हे गव्हाचं आणि ग्लुटेनचं आहे, आणि तुमच्या मसाल्याच्या कच्च्या मालामध्ये सुद्धा आहे. तर बीटचं पीक असेल तिथे जर तुम्ही मसाला घेतला तर ते तुमच्या पिकामध्ये येऊ शकतं. अंड्याचे आणि फिश प्रॉडक्ट आहेत आपल्याकडे फार कमी आहेत. फिश प्रॉडक्ट कदाचित तुमच्या फार्म पॉन्ड मध्ये जे शेततळं असतं, बरेच शेतकरी तिथे ॲक्वाकल्चर करतात, माशाची शेती करतात, ते पाणी किंवा तिथलं काही ॲलर्जन्स जर ते सिंचनासाठी पाणी वापरताना जर आलं पिकामध्ये तर कदाचित ते सुद्धा येऊ शकतं. दूध आणि दूधजन्य उत्पादन जे आहेत त्यामधून हे ॲलर्जन्स येऊ शकतात मसाल्याच्या पिकांमध्ये. नट्स, आमोंड म्हणजे तुमचं वॉलनट आहे, त्यानंतर तुमचं कॅशू आहे, काजू आहे, बदाम आहे. काजू बदाम आपल्याकडे होत नाही, पिस्ता आपल्याकडे होत नाही, त्यामुळे याची आपल्याकडे ती काळजी नाही आहे. परंतु पीनट्स म्हणजे भुईमुगाच्या शेंगा हे बऱ्याच ठिकाणी, विदर्भामध्ये तरी उन्हाळी भुईमुग व्हायचा, मराठवाड्यामध्ये उन्हाळी भुईमुग होतो, खानदेशामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबारच्या काही भागामध्ये उन्हाळी भुईमुग होतो. त्या उन्हाळी भुईमुगाच्या शेतामध्ये जर आपण ही मसाल्याच्या पिकांची लागवड केली तर त्याचं सुद्धा संक्रमण ॲलर्जन्स हे त्या कच्च्या मालामध्ये येऊ शकतात, आणि पर्यायाने ते प्रक्रिया केलेल्या मालामध्ये सुद्धा ट्रान्सफर होऊ शकतात. सोयाबीन आणि त्याचे प्रॉडक्ट, सोयाबीन हे तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तर म्हणजे मेन पीक आहे खरीप सीझन मध्ये. परंतु थोडी जर काळजी घेतली तर हे ॲलर्जन्स येणार नाही. घाबरून जाण्याची काळजी म्हणजे हे नाही, घाबरून जाऊ नका. त्यासाठी आपण सिस्टम डेव्हलप केलेले आहेत, आणि त्या जर कम्प्लिटली जर फॉलो केल्या आमच्या ॲग्रोनॉमिस्टने सांगितल्याप्रमाणे, तर आपण प्रत्येक पीक हे प्रत्येक शेतामध्ये घेऊ शकतो. काही काळजी घ्यायला पाहिजे ते आपण घेणारच. जसं मोबाईल ॲप आहे, त्यात सर्व इन्फॉर्मेशन भरली तर ती 3 वर्षाची तुम्ही इन्फॉर्मेशन काढू शकता. साईट हिस्ट्री तुम्ही बघू शकता, आणि पर्यायाने पुढच्या वर्षी किंवा पुढच्या सीझनमध्ये तिथं कुठलं पीक लावायचं त्याचा आपण निर्णय घेऊ शकतो. तीळ आणि त्याचे प्रॉडक्ट्स यामधून सुद्धा ॲलर्जी येऊ शकतं. मायकोटॉक्सिन, मी अफ्लाटॉक्सिन बद्दल बोललेलो आहे. मिरचीमध्ये कसं ती बुरशी येऊ शकते ते आहे. त्यानंतर तुमचं जे अरोमा आहे, फ्लेवर आहे, टेस्ट आहे, हे सर्व सुद्धा ज्यूसमध्ये असायला पाहिजे. काही गोष्टी जे आहेत जसं तुमचं कर्क्युमिन आहे तुमच्या हळदीमध्ये, मिनिमम जे आहेत कॅप्साइसिन आहे, आणि काही फ्रुट्स, बऱ्याचशा फ्रुट्समध्ये तुमचं टोटल सोलेबल सॉलिड्स मी म्हटलं, ज्यूस कंटेंट सांगितलं होतं, ते मिनिमम असायलाच पाहिजे. जे मिनिमम पाहिजे, जे कमीत कमी असायला पाहिजे ते त्यात असायलाच पाहिजे. आणि त्यासाठीच या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या ज्या व्हेरायटी आहेत त्या आमच्या कंपनीने बऱ्याचशा डेव्हलप केल्या आहेत. जसं जैन स्वीट ऑरेंजच्या व्हेरायटी आहेत, त्यामध्ये ज्यूस कंटेंट आणि त्याचं ब्रिक्ससाठी ते केलेलं आहेत. नागपूर मॅन्ड्रिन तर आपण घेतोच आहे. त्यानंतर जास्त TSS साठी पांढरा कांदा डेव्हलप केला आहे चांगल्या उत्पादनासाठी, आणि TSS साठी बनानाची व्हेरायटी आहे. आंब्यासाठी USDP अल्ट्रा डेन्सिटी टेक्निक डेव्हलप केलेली आहे. हाय कर्क्युमिन आणि व्होलॅटाईल ऑइलसाठी मसाल्याचे प्रॉडक्ट्समध्ये बऱ्याचशा आता व्हेरायटी आपण डेव्हलप करतोय. टर्मरिक हळदीमध्ये आहे, त्यानंतर तुमच्या अद्रकमध्ये आहे, जे आपल्या जळगाव आणि म्हणजे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये ते उत्पादन घेतले जाईल. आणि तिथे हे सर्व जे एसेन्शियल इन्ग्रेडियंट्स आहेत ते त्या कच्च्या मालामध्ये राहतील. ही जवळजवळ एक कमोडिटी, आणि म्हणजे प्रत्येक फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, ओनियन्स आणि मसाल्याचे पीक यामध्ये आपल्याला प्रक्रियेसाठी किती क्वांटिटीची रिक्वायरमेंट आहे ते इथं दिलेलं आहे. जवळजवळ 4.5 लाख मेट्रिक टन जर पूर्ण कॅपॅसिटी जर आपण चालवलं तर 4.5 लाख मेट्रिक टन एवढं फळे, भाजीपाला, मसाल्याची पिकं एवढं आपल्याला दरवर्षी लागतील, अशी एवढी मोठी रिक्वायरमेंट आहे. त्यामुळे
शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये जोडण्याची आणि डायरेक्ट बायबॅक सिस्टम मध्ये स्वतःचा समावेश करून घेण्याची. ही एक थोडं स्पेसिफिकेशन्स आहेत. मी जसं म्हटलं की कच्च्या मालाचा पुरवठा करताना त्याची काही गुणवत्ता आहे, ज्याचे जे मानकं आहेत, त्याचे जे पॅरामीटर्स आहेत ते पूर्णपणे फॉलो झालेच पाहिजे. जसं केळीमध्ये केळीचा घड जेव्हा आपण घेतो तेव्हा केळीच्या घडाचं जे वजन आहे ते कमीत कमी 16 किलो असलं पाहिजे. कमी असेल तर त्यामध्येच ते जे इन्ग्रेडियंट्स लागतात, जो TSS लागतो, त्याची जी लांबी लागते, वजन लागतं, ते एवढं मिळत नाही. व्हरायटी चांगली असली पाहिजे, शेप साईज सर्व जो टिपिकल व्हरायटीचा असतो. म्हणजे जर कॅव्हेंडिश घेतो म्हटलं तर टिश्यू कल्चरची ग्रँड 9 फळं मी घेतो म्हटलं तर त्याचं ते व्हरायटीचे स्पेसिफिकेशन्स त्यामध्ये आपोआप येतातच. त्याची काळजी करण्याची आवश्यकता नाही. रंग जो मॅच्युरिटीच्या वेळेस असतो तो असतोच, अनलेस अदरवाईज काही थोडंसं एन्व्हायरमेंटमध्ये फरक पडला तर. फर्मनेस 100% टणक असलं पाहिजे. क्लिनलीनेस स्वच्छ असलं पाहिजे. डिफेक्ट्स म्हणजे काही त्यामध्ये काही डिफेक्ट्स नसायला पाहिजे, काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे आणि कॉन्टॅमिनेशन काही नसलं पाहिजे, माती वगैरे सगळं लागली नसली पाहिजे. डॅमेज अगदी सुपरफिशियल असतात चालतं, परंतु घरापर्यंत किंवा पल्पपर्यंत जे डॅमेज आहे ते जायला नको, जेणेकरून त्याचं इन्फेक्शन जे आहे त्या पल्पमध्ये जाईल आणि परिणामाने ते प्रक्रिया केलेल्या उत्पादनामध्ये जायचे चान्सेस शक्यता तिथे वाढू शकते. इन्सेक्ट पेस्ट, कीटांपासून रोगांपासून त्याची पूर्णपणे मुक्त असलं पाहिजे. फ्रूट रिजेक्शन फार्म गेटला तरी बिलकुलच नसायला पाहिजे. काही जे फिजिकल केमिकल कॉन्टॅमिनेशन आहे ते केमिकल रेसिड्यू नसायला पाहिजे, अलर्जन्स नसायला पाहिजे. ट्रेसेबिलिटी जे मगाशी सांगितलं ते 100% सर्टिफिकेशन सुद्धा फार्म लेवलला मेंटेन करायला पाहिजे. हे बऱ्याचशा आता फ्रुट्स व्हेजिटेबल्स जे आहेत यामध्ये आंबा आहे, पेरू आहे, टोमॅटो आहे, स्ट्रॉबेरी आहे आणि नागपूर संत्रा आहे, स्वीट ऑरेंज आहे आणि जैन स्वीट ऑरेंज मोसंबी आहे. यांचे इथे गुणवत्तेशी लागणारे जे पॅरामीटर्स आहेत ते सर्व दिलेले आहेत. बेसिकली जर तुम्ही वजन बघितलं तर आंब्यामध्ये 150 ग्रामच्या वर असायलाच पाहिजे. हे फक्त अल्फान्सो मँगोसाठी आहे. तोतापुरी आणि राजापुरी केसर मँगोमध्ये हे वजन यापेक्षा जास्त राहतं. तोतापुरीमध्ये 350 ग्रामच्या 300 ग्रामच्या वरचा मँगो आंबा आपण घेतो. पेरूमध्ये पिकलेला पेरूच घेतो जो मॅच्युअर असेल, खाली पडलेला जास्त नको, फुटलेला वगैरे नको, डिसीज नको, पेस्ट नको. आंब्यामध्ये सर्व कॉमन जे आहेत ते फर्मनेस आहे, म्हणजे कडक असलं पाहिजे, क्लीन असलं पाहिजे, डिफेक्ट्स नसले पाहिजे. 1%च्या आतमध्ये सुपरफिशियल डिफेक्ट सरफेस पर्यंत असलेलं ठीक आहे, परंतु घरापर्यंत नसले पाहिजे. पेस्ट डिसीजचं इन्फेस्टेशन नसलं पाहिजे, त्याच्यावर जास्त संक्रमण झालेलं नसलं पाहिजे. फिजिकल म्हणजे काही फॉरेन मॅटर नाही आलं पाहिजे, केमिकल रेसिड्यू नसले पाहिजेत, ॲलर्जन फ्री असलं पाहिजे, 100% ट्रेसेबिलिटी सर्टिफिकेट असलं पाहिजे. चेंजेस थोडेफार इथे तुमच्या वजनामध्ये आहे, मॅच्युरिटी मध्ये आहे, कलर्स मध्ये आहे. जसं पेरू आहे, हा पिकलेला पेरूच आपण घेतो. टोमॅटोचं जे टोमॅटोमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, तिथलं मॅच्युरिटी लेवल वेगवेगळे आहे, त्याचे 6 स्टेजेस असतात. डिस्टन्स दूरच्या मार्केटसाठी जेव्हा आपण सिलेक्टिव्ह हार्वेस्टिंग करतो, कापणी करतो, त्यावेळेस आपण ब्रेकर स्टेजला करतो. प्रक्रियेसाठी ब्रेकर स्टेजला हार्वेस्टिंग केलेलं चालत नाही. तिथे तुम्हाला जवळजवळ 90 ते 100%च लाल झालेला परंतु टणक असलेलाच टोमॅटो आपण घेतो, ज्याचं ब्रिक्स जे आहे, ज्याच्यामध्ये जे साखरेचं जे प्रमाण आहे ते जवळजवळ मिनिमम 4.5 असायला पाहिजे. कलर डार्क असायला पाहिजे. पेरूमध्ये सुद्धा पेरू टणक असलाच पाहिजे, फुटलेलं नसायला पाहिजे, परंतु पूर्ण पिकलेला असायला पाहिजे. कच्चा पेरू आपण घेत नाही. स्ट्रॉबेरी 15 ते 25 ग्राम पर्यंत, त्यापेक्षा जास्त. आणि डार्क रेड कलरची, पांढरे पॅचेस नको, इरेग्युलर शेप्स नको, हे सर्व आपण घेतो. नागपूर मँड्रिनमध्ये सुद्धा जवळजवळ एक 40 mm ते 50 mm 40 mm वरचं फ्रूट आपण घेतो. लोकल लँग्वेजमध्ये ज्याला आपण वायबार म्हणतो किंवा पोला म्हणतो, ज्यामध्ये ज्यूस हे कमी प्रमाणात असतं, ते आपण घेत नाही. अशा प्रकारची गुणवत्ता ही प्रत्येक फळामध्ये आपण मेंटेन करतो, शेताच्या लेवलवर, शेतकऱ्यांच्या लेवलला, आणि ती आपण घेतो. कांद्याचं जे निर्जलीकरण करण्यासाठी जे पॅरामीटर्स आहेत, जे गुणवत्ता लागतं, त्यामध्ये कांदा सडलेला बिलकुल नको, 0% सडलेला कांदा असायला पाहिजे. आपण बघतोय की आणि म्हण सुद्धा आहे की एक सडलेला कांदा सर्व सडलेले कांदे सडलेले करतात. तर ते तसं व्हायला नको म्हणून सडलेला कांदा घेत नाही. स्प्राऊट म्हणजे ज्याला कोंब आलेले आहेत ते सुद्धा नकोत. इन्फेक्टेड खराब झालेले नको. ऑफ कलर थोडंफार पांढऱ्या कांद्यावर थोडासा हिरवा शेड येतो थोडा,
ते थोडंफार 2% जेवढं काही तुम्ही पाठवणार त्या 2% परमिसिबल आहे, चालू शकतं. ओपन ट्विन्स म्हणजे जे डबल असतात, जे जुळे कांदे असतात ते काही तेवढं काही हरकत नाही, 2% पर्यंत ते सुद्धा जातात. पण बोल्टेड ज्यामध्ये सेंटरला एक टणक असं लाकडासारखं हे असतं तसे कांदे आपण घेत नाहीत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे साईज, ज्या मशिनरी जिथे आपण ज्या प्लांटमध्ये जे आपण प्रक्रिया करतो, जे ड्रायर आहे, जिथे आपण जे स्लायसर लावलेलं आहे, स्लायसर म्हणजे ज्याचे कांद्याचे पूर्ण मोठा कांदा जो असतो त्याचे तुकडे करायसाठी, त्याच्या स्लायसेस करायसाठी, फोडी करायसाठी, डायसेस करायसाठी जे आपण स्लायसर डायसर लावलेलं आहे, त्या स्लायसर डायसर मध्ये व्यवस्थित फिट व्हायसाठी, व्यवस्थित त्याचे तुकडे व्हायसाठी 35 च्या वरचाच कांदा आपल्याला लागतो. त्याची अरेंजमेंटच तशी आहे, त्यामुळे 35 च्या वरचा कांदा आपण घेतो, 35 च्या खालचा कांदा आपण घेऊ शकत नाही आणि घेत नाही. तो फ्रेश मार्केटला चांगला चालतो. फॉर एक्झाम्पल साऊथ ईस्ट एशियामध्ये छोटा कांदा खूप एक्सपोर्ट होतो, तर तशा प्रकारे शेतकऱ्यांना आपण गायडन्स सुद्धा करू शकतो. फॉरेन मॅटर त्यामध्ये नसायला पाहिजे, काही प्लास्टिकची सुतळी नसायला पाहिजे. जेव्हा आपण गणी बॅग पॅक करतो, शिवतो त्याला, ती प्लास्टिक सुतळी एखाद्या वेळेस त्यामध्ये जाऊ शकते, तर त्याची काळजी घ्यायला पाहिजे. काही लोखंडाचे तुकडे नसायला पाहिजे, जेणेकरून मशीनमध्ये प्रॉब्लेम यायला नको. ब्रिक्स, ज्याला टोटल सोल्युबल सॉलिड आपण म्हणतो, ते आमच्या व्हेरायटीमध्ये मिनिमम आपण 14 पर्यंत 13-14 असतं. आणि दुसऱ्या व्हेरायटीमध्ये सुद्धा तो एक इम्पॉर्टंट क्रायटेरिया, इम्पॉर्टंट गुणवत्ताचे पॅरामीटर आहे. परत आणखी इन्सेक्ट पेस्ट, डिसीज इन्फेस्टेशन काही नसायला पाहिजे, पेस्टिसाइड ॲलर्जन्स वगैरे नसायला पाहिजे, 100% ट्रेसेबिलिटी पाहिजे. हे एक टर्मरिकचं एक पॅरामीटर्स आहेत, स्पेसिफिकेशन्स आहेत, तुम्ही बघू शकता. कांद्यासारखे इथे सुद्धा रॉटन नको. टर्मरिक म्हणजे हळद आणि अद्रक आपण फ्रेश घेतो, तुम्हाला त्याला फक्त धुवून द्यायचं असतं, जेणेकरून कंपनीमध्ये त्या काढणी केल्यानंतर अद्रक आणि हळदीची काढणी केल्यानंतर त्याला माती त्याच्यावर नसायला पाहिजे, मातीचं कॉन्टॅमिनेशन त्यावर नसायला पाहिजे. म्हणून शेतकऱ्यांनी ते फक्त धुवून द्यायचं आहे, रॉ फॉर्ममध्ये द्यायचं आहे, त्याला काही सुकवण्याची किंवा पॉलिश करण्याची आवश्यकता नाहीये. जवळजवळ रॉ हळदीमध्ये 10% मॉइश्चर चालतं. तिथे इन्फेस्टेशन आलेलं आहे, ते थोडंसं चुकीनं आलं आहे, परंतु मॉइश्चर ज्यामध्ये तो ओलावा जो असतो तो 10% पर्यंत चालतं. डिफेक्टिव्ह रायझोम्स जे आहे थोडंफार ते 5% पर्यंत ऑर्गॅनिक सेंद्रियमध्ये आपण घेतो. मदर रायझोम्स ज्याला आपण म्हणतो, ज्याला गट्टे म्हणतात लोकल लँग्वेजमध्ये, त्यांनी जेव्हा स्लायसिंग केलं जातं त्यावेळेस त्याचे ब्लेड्स तुटतात, म्हणून ते गट्टे शक्यतो नसायला पाहिजे. गट्टे हे पिकवण्याच्या पद्धतीमधूनच कशा प्रकारे कमी प्रमाणात येतील त्यावर सुद्धा काम आपण करतोय. हळदीच्या याच्यामध्ये व्हेरायटीज, सेलम नावाची व्हेरायटी आहे, ती एक चालू आहे. कर्कमिन कंटेंट त्यामध्ये चांगला आहे, 2.5% आणि त्यापेक्षा थोडंफार जास्त आहे. परंतु नवीन नवीन व्हेरायटीवर जे आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये येते त्यावर सुद्धा काम करणं सुरू आहे आणि त्यातूनच लवकरात लवकर आपण ती नवीन व्हेरायटी सुद्धा काही काढून ब्रीड करूत आणि शेतकऱ्यांना देऊ. इथे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करत असताना पांढऱ्या कांद्यामध्ये जसं बीज देतो आपण, तसं हे अद्रक आणि हळदीचं सुद्धा बियाणं आपण देणार आहेत. मिरची सुद्धा बियाणं आपण डेव्हलप करून शेतकऱ्यांना देणार आहेत. यामध्ये जसं सांगितलं की हे कर्क्युमेनाइट जे कंटेंट आहे 2% वर असायलाच पाहिजे, त्याशिवाय त्याला त्याचा जो वास आहे आणि त्याची जी म्हणजे आरोग्यासाठी जे बेनिफिट आहे ते तेवढ्या प्रमाणात मिळत नाही. हा एक फोटो मी मगाशी सांगितलं की अचलपूर जिल्हा अमरावती इथल्या एका प्रोड्युसर कंपनीकडनं, फार्मर प्रोड्युसर कंपनीकडनं, आपण शेतकरी उत्पादन कंपनीकडनं आपण मागच्या वर्षी हळद डायरेक्टली परचेस केलेली आहे. त्याचे 2 फोटो आहेत. त्यानंतर अद्रकमध्ये सुद्धा तुम्ही पॅरामीटर बघताय, सडलेलं नसायला पाहिजे, कोंब आलेलं नसायला पाहिजे, इन्फेक्टेड नसायला पाहिजे. ऑफ कलर थोडंफार जे टिपिकल जो कलर असतो त्या व्हेरायटीचा, जसं तर त्या टिपिकल कलरपेक्षा वेगळा कलर थोडासा 2% अद्रकमध्ये चालू शकतो. त्यानंतर तुमचं मॉइश्चर लेवल, हे पाणीचं कंटेंट जे आहे ते जवळजवळ म्हणजे धुतल्यानंतर वगैरे स्वच्छ केल्यानंतर त्यामध्ये सॉइलचं कॉन्टॅमिनेशन नसायला पाहिजे. 12% पर्यंत मॉइश्चर चालू शकतं. आणि पुढे त्यामध्ये फॉरेन मॅटर नसायला पाहिजे, वेस्ट इन्फेस्टेशन डिसीज नसायला पाहिजे, काही आणखी ॲलर्जन नसायलाच पाहिजे.
यामध्ये सुद्धा बऱ्याचशा व्हरायटीवर काम सुरू आहे. महिमा नावाची व्हरायटी चांगली आहे, हिमाचल आहे, आसाम आहे, त्यानंतर तुमचे एक मरण नावाची एक व्हरायटी आहे. चांगली एक व्हरायटी जे महाराष्ट्राच्या क्लायमेटमध्ये चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन देऊ शकेल आणि हे सर्व पॅरामीटर्स त्यामध्ये येतील अशी व्हरायटी सिलेक्शन करण्याचं काम सुरू आहे. ते सुद्धा शेतकऱ्यांना त्याचं बियाणं आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून नक्कीच देऊ. त्यानंतर हे हिरवी मिरची आणि लाल मिरचीचे पॅरामीटर्स आहेत. यामध्ये सुद्धा तुम्ही जर एक बघितलं सुद्धा पॅरामीटर हे जवळजवळ सर्व सारखेच आहेत. म्हणजे सडलेली नको, इन्फेस्टेड नसो, ऑफ कलर थोडंफार चालेल. त्यामध्ये आणखी इन्सेक्टवाला नको, पेस्ट नको, काही कॉन्टॅमिनेशन नको. मिरचीमध्ये सुद्धा बरेचशा व्हरायटीज आहेत, त्याचे पॅरामीटर्स बरेचसे आहेत. कलर प्रत्येक बऱ्याचशा मिरचीचा व्हरायटी प्रमाणे चेंज होतो. त्याची जी हीट व्हॅल्यू आहे, ज्याचा जो तिखटपणा आहे, तो सुद्धा प्रत्येक व्हरायटीमध्ये मागे चेंज होत असतो. आपल्याला जी मिरची लागते त्याची हीट व्हॅल्यू जवळजवळ 10,000 ते 40,000 SHU म्हणून आहे हीट युनिट. तर ते तेवढे त्या हीट युनिटची व्हरायटी जी आहे तेजा व्हरायटी आहे. त्यानंतर तुमची सनम 334 नावाची व्हरायटी आहे. या व्हरायटीवर सुद्धा बरंचसं काम सुरू आहे आणि याचं सुद्धा सीड आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ, जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्पादन सुद्धा चांगलं येईल. ड्राय चिलीमध्ये जवळजवळ 2.5 टन पर एकर एवढं लाल मिरचीचं उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे. आणि याचा फायदा कोणाकोणाला होऊ शकतो? प्रत्येक इंडिव्हिज्युअल शेतकरी, शेतकऱ्यांचा ग्रुप असेल तर शेतकऱ्यांच्या ग्रुप सुद्धा यामध्ये सामील होऊ शकतात. शेतकऱ्यांच्या कोऑपरेटिव्ह आहेत त्या सुद्धा सामील होऊ शकतात. शेतकरी उत्पादन कंपन्या आहेत, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स आहेत, सर्वांना संधी आहे. प्रत्येक जण यामध्ये समावेश होऊ शकतो. फार्मर्स क्लब आहेत, नाबार्डचे फार्मर्स क्लब बरेचसे आहेत. SFACच्या स्मॉल फार्मर्स ॲग्रीबिझनेस कन्सोर्टियम, नाबार्ड, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र स्टेट ॲग्रीकल्चर मार्केटिंग बोर्ड, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी सुद्धा फार्मर प्रोड्युसर कंपन्याच डेव्हलप केलेल्या आहेत. जिथे कुठे शक्यता आहे तिथे प्रत्येक फार्मर प्रोड्युसर कंपनी आमच्यासोबत अटॅच होऊ शकतात. प्रत्येकाला याचा, प्रत्येक सप्लाय चेनच्या प्रत्येक एलिमेंटला याचा फायदा होतो आणि प्रत्येक जणालाच हे विन विन मॉडेल म्हणून पांढऱ्या कांद्यासारखं या सर्व पिकांमध्ये हे मॉडेल आपण नावारूपास आणू शकतो. एनी ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर सर्व्हिस प्रोव्हायडर, आता सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे प्रत्येकच जण आला त्यामध्ये. कोणी जर म्हणजे ज्याच्या कोणाकडे काही इक्विपमेंट बँक असेल ॲग्रिकल्चरला लागणारे, ते सुद्धा यामध्ये सम्मिलित होऊ शकतात. तुमचे बँकर्स आहेत ते सुद्धा होऊ शकतात. ऑर्गॅनिक फार्मिंग ग्रुप, कोणी जर सेंद्रिय शेती करत असेल ते सुद्धा यामध्ये आमच्यासोबत जोडू शकतात. नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, NGO जे आहेत, प्रत्येकाचं काही ना काही त्यांचं मॅन्डेट असतं सस्टेनेबल शाश्वत ॲग्रिकल्चर निर्माण करण्याचं किंवा शेतकऱ्यांचं लाईव्हलीहूड इम्प्रूव्ह करण्याचं. तर असे जे NGO आहेत, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स आहेत, ते सुद्धा यामध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करू शकतात. याचबरोबर हे सर्व आतापर्यंत प्रक्रिया उद्योगाला लागणाऱ्या कच्च्या मालाचं जे काही पॅरामीटर्स असतात, त्याला लागणाऱ्या ज्या प्री रिक्विजिट्स आहेत, ज्या इसेन्शियल गोष्टी आहेत, ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्या पाहिजेच, ज्याबद्दल हे शक्य होणार नाही अशाबद्दल, आणि डायरेक्ट परचेस कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून त्याबद्दल हा आजचा टॉपिक होता. फ्रेश एक्सपोर्टसाठी फळे आणि भाजीपाला यासाठी लागणारं जे रिक्विजिट्स आहेत, फ्री रिक्विजिट्स आहेत, इसेन्शियल रिक्वायरमेंट आहेत, ते आपण कदाचित एखाद्या सेपरेट वेबिनारमध्ये आपण कव्हर करू शकू. फ्रेश एक्सपोर्टसाठी काय यामध्ये थोडं कव्हर केलेलं नाही. प्रक्रिया उद्योगाला लागणारा कच्चा माल डायरेक्टली शेतकऱ्यांकडनं कसा परचेस करता येईल त्याबद्दलच हा एक पूर्ण टॉपिक होता. याबद्दल कोणाचेही काहीही प्रश्न असतील तर त्याचं उत्तर मी निश्चितच देईल. आणि तसेही कुणीही आमच्या कंपनीच्या फेसबुक पेजला लाईक करा, सर्वांनी शेअर करा, जेणेकरून तुमच्याकडे ही अद्ययावत माहिती जी आहे ती प्रत्येक वेळेस तुमच्यापर्यंत दररोज प्रत्येक वेळेस पोहोचत जाईल. धन्यवाद. हे जी सर्वांची उत्तरं मी सांगतोय की पुढील हंगामात करा तर ललितजी बोंडे यांचा प्रश्न आहे की पुढील हंगामात करार शेतीची कांदा दराची स्थिती काय राहील? कांदा दराची स्थिती मार्केट तर चांगलंच आहे यावर्षी. म्हणजे अगदी सुरुवातीला खरीपमध्ये तर म्हणजे 30 रुपये 35 रुपये किलो पर्यंत सुद्धा कंपनीने कांदा खरेदी केलेला आहे.
मिनिमम सपोर्ट प्राइस ही कंपनीची 5.5 रुपये पर केजी आहेच. त्यापेक्षा जर मार्केट रेट जास्त असेल तर मार्केट रेट ज्या दिवशी आपण खरेदी करतो त्या दिवशी आणि त्या आठवड्यामध्ये जो सरासरी रेट असतो, सरासरी भाव असतो, त्यापेक्षा मार्केट रेट आणि मिनिमम सपोर्ट प्राइस यामध्ये जो जास्त रेट असतो तो आपण शेतकऱ्यांना देतो. कदाचित पुढच्या वर्षी सुद्धा चांगल्याच प्रकारे दर राहतील. दरवर्षीच कांद्याचे दर चांगले असतात. अतुल सोनार यांचा प्रश्न आहे की ॲग्रिकल्चरल हँडलिंग आणि हायजीन प्रॅक्टिसेसवर थोडं माहिती प्रोव्हाइड करा. ॲग्रिकल्चरल हँडलिंग प्रॅक्टिसेस आणि हायजीन प्रॅक्टिसेस बद्दल मी शेतीच्या शाश्वत शेती करण्याच्या पद्धतीमध्ये बरेच बोललेलो आहे. त्यावर सुद्धा आपण हा एक वेगळा टॉपिक सुद्धा असू शकतो. हायजीन प्रॅक्टिसेस आणि गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेसमध्ये कशा प्रकारे इम्प्लिमेंट करणार, काय काय असतात हे सुद्धा एक वेगळा टॉपिक असू शकतो. केळी लागवडी संदर्भात काही माहिती महेश बोरसे माझे वरिष्ठ सहकारी श्री के बी पाटील साहेब व्हाईस प्रेसिडेंट आहेत आमच्या कंपनीचे आणि जागतिक केळी तज्ज्ञ आहेत. चांगला 25 वर्षाचा अनुभव जागतिक पातळीवर आणि आपल्या भारताच्या पातळीवर आहेत. त्यांनी एक स्पेशल वेबिनार यासाठी ऑर्गनाईज केलेला आहे. तुम्ही त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा. त्याचे सुद्धा डिटेल्स फेसबुक पेजवर दिलेले आहेत आणि त्यातून तुम्हाला इत्थंभूत माहिती मिळेल. केळी प्रक्रियाबद्दल संदर्भात माहिती मिळावी हे सुद्धा चंद्रकांत बागल साहेबांचा प्रश्न आहे. हा केळी प्रक्रियाबद्दल सुद्धा माहिती मिळू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. कोरोनाचं संक्रमण झाल्यानंतर तुम्ही आमच्या इथे व्हिजिट सुद्धा करू शकता. आता सध्या व्हिजिट्स वगैरे बाहेरच्या लोकांना कोरोनामुळे सुद्धा थोडंसं जरा थांबवलेलं आहे, जेणेकरून संक्रमण कुठे म्हणजे येणार नाही आपल्याकडे सुद्धा आणि आपल्याकडून दुसरीकडे जाणार नाही. सुरक्षा सर्वात महत्वाची आहे. त्यामुळे सध्या प्लांटला व्हिजिट ही थांबवलेली आहे. अदरवाईज जळगावच्या प्लांटला दरवर्षी जवळजवळ 60,000 ते 70,000 शेतकरी आणि ॲग्रिकल्चर ऑफिसर्स म्हणा किंवा इव्हन सायंटिस्ट सुद्धा, बँकर सुद्धा हे व्हिजिट करत असतात. तुम्ही सुद्धा येऊ शकता आणि पर्सनली सुद्धा माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, काही अडचण नाही. अमोल टोटे प्लीज सजेस्ट गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस फॉर नागपूर ऑरेंजेस. अमोल टोटे साहेब नमस्कार. मला माहिती आहे तुम्ही ऑल इंडिया ऑरेंज फेडरेशनचे अध्यक्ष आहात. आपली भेट झाली होती ऑरेंज फेस्टिवलमध्ये नागपूरला मागच्या वर्षी. नक्कीच देऊयात साहेब. गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस फॉर ऑरेंजेस हे काही म्हणजे गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस ह्या प्रत्येक क्रॉपसाठी काही जास्त वेगळ्या राहणार नाही. बेसिक कन्सेप्ट हा सर्व शेतकऱ्यांनी समजून घेणं महत्वाचं आहे. माती व्यवस्थापन कसं असू शकतं, सिंचन व्यवस्थापन कसं असू शकतं, पाणी कसं व्यवस्थापन करू शकतो, फर्टिलायझर खताचं व्यवस्थापन कसं करू शकतो, त्यामध्ये प्रिसिजन कसं आणू शकतो, ऑटोमेशन कसं आणू शकतो हे आणि त्याचे उपाय आणि कुठे खर्च कमी होऊ शकतो हे बघणं महत्वाचं आहे. आणि प्रत्येक पिकाला त्याचे डोजेस वेगवेगळे असू शकतात, परंतु त्याच्या ज्या पद्धती आहेत त्या सर्वांसाठी कन्सेप्च्युअली सर्व सारख्या राहू शकतात. त्याबद्दल सुद्धा आपण एक सेपरेट करू शकू, काही अडचण नाही. एक वेबिनार करू शकू की गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेससाठी क्रॉप निहाय करू शकू. आणि तसंच जर झालं तर एक जैन स्वीट ऑरेंजचे एक वेबिनार माझे ज्येष्ठ सहकारी के बी पाटील साहेब त्यांनी बहुतेक दिलेलं आहे. ते कदाचित फेसबुकवर अवेलेबल असेल, कदाचित झालं नसेल तर ते आता एवढ्यात 1-2 दिवसामध्ये प्रपोज आहे. जैन स्वीट ऑरेंजच्या ज्या गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस आहेत त्या सुद्धा आपण नागपूर मॅन्ड्रीनला अप्लिकेबल करू शकतो, प्रोव्हाइडेड फक्त ज्याचे जे रिकमेंडेड डोजेस जे आहेत ते मातीनुसार किंवा व्हरायटीनुसार चेंजेस होत राहतील, परंतु कन्सेप्च्युअली ते चांगल्या पद्धतीनं सांगतीलच, निश्चितच ते कव्हर करतील. नाही केलं तर तुम्ही पर्सनली सुद्धा माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आपण बोलूयात, काही हरकत नाही, किंवा नवीन टॉपिक सुद्धा होऊ शकतो. रवी गवळी साहेबांचा प्रश्न आहे की we are excited for our upcoming Jain sweet orange processing, which is bringing economic change in farmers' life in Vidarbha and Marathwada area. Thank you, Gowri sahib. Vishal Limborkar, contact Terming Amravati district Morshi तहसील मध्ये घेता येईल का? कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग होऊ शकेल. तिथे मोर्शीला जो आपला स्वीट ऑरेंज जैन स्वीट ऑरेंजचा जो प्रकल्प आहे तिथे जी प्रकल्पाची जी जागा आहे तिथे डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट्स क्रिएट केलेले आहेत. तिथे लागवड केलेली आहे कांद्याची सुद्धा आणि दुसऱ्या पिकाची सुद्धा डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट प्रायोगिक तत्वावर तिथे घ्यायची तयारी सुरू आहे. कोरोना झाल्यानंतर आपण निश्चितच बोलू संपल्यानंतर.
स्वप्नील गोळे, सर व्हॉट अबाउट रेट, ॲज पर मार्केट रेट ऑर ॲज पर कॉन्ट्रॅक्ट रेट? दोन्ही मी आधी सांगितलेलं आहे की आता हळदीमध्ये आम्ही मिनिमम 8 रुपये परचेस केलं होतं. कांद्याचं मिनिमम सपोर्ट प्राइस 5.5 रुपये आहे आणि ज्यावेळेस कांदा आपण विकत घेतो त्यावेळेस मार्केटचा सरासरी भाव आणि मिनिमम सपोर्ट प्राइस यामधला जो जास्त रेट असतो तो आपण कांद्याला देतो. कदाचित त्याच प्रकारचं होऊ शकेल, परंतु ते कसं आहे, विन विन असलं पाहिजे. असं नाही की मग तुम्ही मग 40 रुपये जर रेट असेल तर कदाचित तो परचेस होऊ शकणार नाही, कारण कॉस्ट कॉम्पिटेटिव्हनेस ग्लोबल मार्केटमध्ये आपण तुम्ही जर बघितलं असेल, मी सांगितलं की 38 ते 40 देशामध्ये, बाहेरच्या देशामध्ये आपले हे सर्व प्रक्रिया केलेले उत्पादन जात असतात. जैन इरिगेशन किंवा जैन फार्म फ्रेश सारखे प्रक्रिया करणारे बऱ्याचशा कंपनी आहेत आणि त्यांची कॉस्ट कॉम्पिटेटिव्हनेस आणि आपली कॉस्ट कॉम्पिटेटिव्हनेस हे सर्व मॅच झालं पाहिजे. अदरवाईज काय होईल की व्हायबल होणार नाही कंपन्या सुद्धा. म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगितलंय आणि आमचा भर सुद्धा हाच असतो की हे विन विन मॉडेल असलं पाहिजे. कुठलीही गोष्ट असो, जसं कांद्याचं सक्सेसफुल झालं, केळीचं सक्सेसफुल झालं, आंबा डायरेक्टली घेतोय, मसाल्यामध्ये सुद्धा ते सक्सेसफुल होईलच आणि ते विन विनच होईल आणि निश्चितच चांगल्या पद्धतीचं काम होईल. दत्ता खोसे साहेबांचं, सर गिव्ह दी कॉन्टॅक्ट नंबर फॉर आस्किंग डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. निश्चितच माझा नंबर सर्वजण नोट करू शकतात. माझा नंबर आहे 94 22 77 49 07. हाच माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे. मी परत एकदा रिपीट करतो, 94 22 77 49 07. विशाल भावसार साहेबांचा प्रश्न आहे, 5 किलोमीटर पाईपलाईन करायची आहे, मार्गदर्शन करावे. सर म्हणजे याबद्दल मी तरी म्हणजे त्यामधला एक्सपर्ट नाही, परंतु आमचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट अभिजित जोशी साहेब त्यांचा सुद्धा वेबिनार आहे, तर त्या वेबिनारमध्ये कदाचित ते कव्हर करतील आणि याचं जर इत्थंभूत आणि डिटेल्स माहिती लागेल तर आमच्या जैन इरिगेशनच्या पेजला तुम्ही लाईक करा, तिथे त्यांना प्रश्न लिहा, टाईप करा आणि योग्य ते एक्सपर्ट जे आहे, जे कन्सर्न पर्सन जे असतील, कन्सर्न असोसिएट जे असतील, आपले सहकारी असतील, ते तुम्हाला निश्चितच त्याचं उत्तर पाठवतील. आणखी काही प्रश्न असेल तर ते नंतर सुद्धा घेता येईल. थँक्यू, धन्यवाद.